आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रंथालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण आपल्या ग्रंथालयात हे 5वं संवाद पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आनंददादा खासबारदार या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या ग्रंथालयाच्या प्रथेप्रमाणे त्यांना प्रतिमा आणि पुस्तक भेट देऊन आपल्या ग्रंथालयाचे अध्यक्ष माननीय राहुल दादा यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो। अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच आजच्या कलियुगामध्ये जाहिरातीचं महत्त्व सुद्धा खूप आहे आणि आपलं म्हणणं थोडक्यात समजावून लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम आदरणीय आनंददादा अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहेत। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी आमच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष माननीय राहुल दादांना विनंती करतो की त्यांनी करावं। हॅलो, नमस्कार। आज आपण ग्रंथालयाच्या वतीनं आपला जो अनुभव संवाद अनुभव जो गेली 5 टर्म आपण सुरू केलं, हे 5वं संवाद पुष्प आहे आणि सुदैवानं आज आपल्या कोल्हापूरचं वैभव असणारे अनंत खासबारदार सर की स्वच्छतेचा जो लोगो होता महात्मा गांधीजींचा चष्मा, याला भारतातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते दिल्ली मोदीजींच्या हस्ते हा सत्कार दादांनी स्वीकारला। हे आपल्या दृष्टीनं अत्यंत घोषणावान आणि दादा गेली 20 वर्ष ग्रंथालय चालवत असताना सातत्यानं असं वाटलं की अलीकडं संवाद हरवत चाललाय आणि मग एकमेकाशी बोलणं दुरापास झालंय। टीव्ही आणि मोबाईल यात आपलं विश्व इतकं गुंतलं गेलं की आपण आता लोकांशी बोलणं कमी झालंय आणि मग मला असं जाणवलं की डिप्रेशनचं कारण हे आपण एकमेकाशी संवाद न साधत असल्यामुळे आहे आणि म्हणून हा आपण जो संवाद नवा अनुभवांशी हे सुद्धा दादांनीच नाव कॉइन केलंय आणि असे आनंद होता की जे कुठलीही गोष्ट त्यांना सांगितली की त्यांना 2 मिनिटात सुचते। दादा म्हणतात की ते अवली आहे, अनंतला काय पण सांगितलं की लगेच सुचतं। असं जवळजवळ भारतभर जाहिरात क्षेत्रात काम करणारे लोगो असू दे किंवा काहीही संकल्पना असू दे, आनंद दादांना सांगितली की त्यांना ती 2 ते 5 मिनिटात सुचते आणि त्यावर काम सुरू होतं। आणि अशा आनंद दादा आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि आजचा आपला विषय आहे की कल्पना कशा सुचतात या विषयावर आनंदाला बोलणार आहे आणि एकूणच आनंदाला कल्पना कशा सुचतात आणि आपल्याला सुद्धा म्हणजे नुसतं ते जाहिरात क्षेत्रात काम करतात म्हणून त्यांना सुचवायचं असं नाही, तर आपल्याला पण सुचवायचं आणि त्या सुचण्यासाठी आपण काय काय करावं हे सुद्धा आनंदाला सांगणार आहे। त्यामुळे मी या प्रास्ताविकात एवढंच सांगू इच्छितो की भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने आपण संवाद एकमेकाशी साधायचा आहे आणि हळूहळू हा संवाद वाढवत आपण सुद्धा इतरांशी बोलताना जरा मोबाईल बाजूला ठेवून जर बोलायला लागलो तर पुन्हा जे आनंदी वातावरण, जे समाधानी वातावरण एक काळ होतं, लोकांशी बोलायचं, जेवल्यावर कट्ट्यावर बसून गप्पा व्हायच्या, पारावर बसून गप्पा व्हायच्या, तो काळ पुन्हा आपल्याला आणायचा आहे आणि आपण सगळेजण दर महिन्याच्या 2ऱ्या शनिवारी येता ही मनाला अत्यंत आनंददायी गोष्ट आहे आणि असंच तुमचं प्रेम ग्रंथालयाने सगळ्या ऍक्टिव्हिटीवर राहिलं तर आपण ह्याच्या पुढील काळात सुद्धा खूप खूप छान कार्यक्रम करू। तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेल, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, असं म्हणजे आनंददादांचं डोकं आहे। आज निवडणुका असल्या तरी दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत या दोघांनाही आनंददादांच्याकडनं ॲडव्हर्टाईज करून घ्यायला आवडते, हे त्यांचं खास वैशिष्ट्य आणि दोघांनाही न्याय देण्याचं काम आनंददादा करत असतात। म्हणजे एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ
वेगळा सुखदुःखाचे भाग वेगळे, मधल्या अंतर पुरवाळ्याला रेषांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, म्हणजेच आपले अनंतदादा. आपल्या अनंतदादांची ओळख करण्यासाठी आमचे मित्र जयदीप मोरे यांनी आपले वक्ते जे आहेत त्यांचा परिचय करून द्यावा असं मी त्यांना विनंती. मी थोडक्यात सुरुवात करतो एका वेगळ्या शब्दांपासून. मनापासून दादा म्हणावं अशा व्यक्ती फार कमी भेटतात. भाऊ दादा असू शकतो, पण समाजातल्या व्यक्ती दादा ह्या कमी असतात. आजपर्यंतच्या कारकिर्दीत आम्ही खूप दादा बघितले, पण मनाला 3च दादा भावले की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग काम केलं. एक म्हणजे आपले सर्वांचे लाडके चंद्रकांत दादा, दुसरे आपले अध्यक्ष ग्रंथालयाचे राहुल दादा, आणि तिसरे म्हणजे समोर बसलेले आनंद दादा. प्रत्येकजण त्यांना सर म्हणत नाही, दादाच म्हणतो. मोठी कितीही व्यक्ती असू दे की त्यांना आनंद दादाच म्हणते. आज अशा आनंद दादांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. आनंद दादांचा जन्म 24 सप्टेंबर 1969 रोजी झाला. त्यांनी GD आर्ट्स कंप्लीट केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या नामवंत जाहिरात संस्थांमध्ये ते क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहे. 2014 साली आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्यांना स्वच्छ भारत अभियानाच्या लोगो निर्मितीबद्दल गौरवण्यात आलं. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल आणि राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षण आणि प्रौढ साक्षरता मिशनसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना 1998 साली राष्ट्रीय अंध नियंत्रण संस्था भारत सरकारतर्फे आयोजित पोस्टर स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आस्मा या जाहिरात संस्थांच्या संघटनेमार्फत त्यांना आस्मा अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. 2005 व 2006च्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टॅग या पुरस्कारासाठी सिल्वर आणि ब्रॉन्झ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचे बोधचिन्ह देखील आनंददादांनीच तयार केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फिलाडेल्फिया युनायटेड स्टेट्स येथे भरलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मांडणी देखील आनंददादांनीच केली आहे. राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियानाचा लोगो देखील दादांनीच तयार केला. महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेब पोर्टलचा लोगो हा देखील आनंददादांनीच तयार केला. मराठी चित्रपट काजळी चे कथालेखन तसेच झी मराठीच्या प्रसिद्ध सारेगामाप आणि स्टार प्रवाहावरील गुरुदक्षिणा या कार्यक्रमाचे संगीतात लेखन देखील आनंददादांनीच केले आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तीचे स्वागत करताना मला मनपूर्वक आनंद होत आहे. इथून पुढची सूत्र मी पुन्हा राहुल दादांना देतो. आज आनंदाला आपला विषय मांडणारच आहे, पण एखाद्या क्षेत्रात काम करत असताना एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी सुचणं आणि त्याची निर्मिती एखाद्या विषयाची कशी तयार होते किंवा कल्पकता कशी जागृत होते. मी आनंदाला विचारतो की आनंदाला तुम्ही या क्षेत्राकडे वळला, मग लहानपणीच तुम्हाला असं काही सुचत होतं काय? हे सुचण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली आणि ती कशी सत्यात उतरली? धन्यवाद. सर्वप्रथम आपण या उन्हाळ्यात एवढ्या प्रचंड संख्येनं हजर राहिला त्याबद्दल आभार. कारण एखाद्या क्षेत्रातलं ज्ञान घेण्यासाठी स्वतः फिजिकली त्या ठिकाणी जाणं हे हल्ली थोडंसं कमी होत चाललंय. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. आयोजक स्नेही राहुल चिकोडे, भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. या प्रश्नाकडे वळण्याच्या आधी मी काही चित्र काढले हे दाखवायचं. राहुलने माईक घेण्याच्या आधी टकटक केलं. माझं असं म्हणणं आहे, दरवाजा असो किंवा माईक आधी टकटक करायची. तर क्रिएटिव्हिटी स्टार्ट्स फ्रॉम हिअर. म्हणजे मी उदाहरण म्हणून घेतलंय का फार ग्रेट आहे असं अजिबात नाही. तर हे जे टकटक करणं आहे ह्या मोबाईल याच्यावरती आपल्या माईकवरती, म्हणजे हे चेकिंग आहे. आणि दरवाज्यावरती मी आत येऊ का किंवा समबडी इन आउटसाइड आपल्याला कळावं म्हणून टकटक आहे. आता बेल आली, आता वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आलं किंवा हल्ली कोण कोणाकडे जात नाही हेही आला विषय. मोबाईलवरच बोलतात, बाहेरून आहे का असा विषय. तर
आता मी ह्या सूत्राकडेच येतो डायरेक्ट, की हे राहुल बोलत असताना की त्यांनी 2 वेळा टकटक केला आणि मोबाईल हे जे आहे माईक हा ऑन नव्हता. तर याला आपण एक असं म्हणूया की टेक्निकल गडबड किंवा मानवी रिॲक्शन आणि टेक्नॉलॉजी ही जर हँड इन हँड नाही झाली तर ते जे 2 सेकंदात जे काही घडलं ते कदाचित ह्या सगळ्या तंत्रज्ञानाला लक्षात आलं असेल की माईक ऑन केला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी माईक ऑन केला. ह्यांच्या ब्रेनमध्ये लक्षात असं आलं की माईक ऑन झालाय, आता आपण पुन्हा ते वाक्य रिपीट केलं पाहिजे किंवा आता माईक आलाय, आता आपण व्यवस्थित बोललं पाहिजे. ही फक्त घटना झाली. ही घटना मी माझ्या पद्धतीनं बघत होतो की म्हणजे टकटक आता माझं कुठल्या डोक्यापर्यंत गेलं यांचं भाषण चालू असताना. मी सुतार पक्षी टकटक करतो, दरवाजावरती आपण टकटक करतो, टकटक नंतर टुकटुक सुरू होतं. तर असे सगळे विषय म्हणजे कुठल्याही कल्पनेला एखादा छोटासा सुराग, एखादं छोटंसं ज्याला आपण एक छोटीशी घटना एका मोठ्या आयडियाचं आपोआप रूपांतर होऊ शकते. आता समजा असं म्हणून चालूया की एखाद्या बिल्डरसाठी आम्ही अशी जर जाहिरात केली की खूप मोठं माईक ओरडण्याची गरज नाही, तुम्ही फक्त टकटक करा, असंही आपण म्हणू शकतो. तर हे सगळं आपोआप नंतर सुचू शकतं, पण त्यातला जो मूळ प्राण आहे तो पहिल्यांदा फार एवढा छोट्याशा मुंगीच्या प्राण एवढा असतो. मग तुम्ही तो ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटीच्या भिंगामधनं बघायला सुरुवात झाली की मग त्यातनं वेगवेगळ्या आयडियाज दिसायला सुरुवात होतात. तर हे फक्त मी जस्ट एंट्रिंग केलं. आता राहुल चिकोडेंच्या मूळ प्रश्नाकडे येतो की असं प्रत्येकजण क्रिएटिव्ह असतो. आपण काय कुठं म्हणजे जन्माला आलो आणि ज्या ताई असतील किंवा नर्सबाई असतील त्यांना काहीतरी क्रिएटिव्हिटीचं केलं किंवा ते खेळण्यामधनं लहानपणी काहीतरी सुचलं वगैरे असं काही नसतं. हा एक प्रवास असतो. आता माझ्यासमोर आमच्याच क्षेत्रामधले अनेक दिग्गज म्युझिकमधले उमेश आहेत, माझे स्नेही आणि ज्यांना आम्ही वेगळ्या अर्थानं गुरु म्हणतो ते अजय दळवी सर आहेत. जयदीप जरी मला दादा म्हणत असला तरी तो त्याच्या क्षेत्रातला दादा आहे. माझे मित्र आहेत श्रीपाद रामदासे आहेत, शैलेश करते आहेत. ती सगळी लोक प्रचंड क्रिएटिव्हिटीनं भरलेली असतात, भागलेले असतात आणि ते त्यांच्याप्रमाणे काम करत असतात. फक्त या गांधीजींच्या त्या गोल चष्म्यामुळे या क्रिएटिव्हिटीला एक मान्यता मिळाली, अन्यथा वी आर ऑल द सेम असं माझं प्रामाणिक आणि नम्र मत आहे. तर कल्पनाशक्ती ही सुचती कधी, तर मी आता माझ्या काय पास्ट मधलं मला काही खूप आठवत नाही त्याच्यातलं, म्हणजे लहानपणी कधी म्हणजे, आणि मी आता पुढे जे बोलणार आहे सगळं चित्रकलेशी अजिबात जोडणार नाही आहे. तर ते मी इन जनरल आयडियाज ज्याला असं आपण म्हणतो. आता एक कालच आमच्या घरी पत्ते खेळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि मी अचानक एका असं आधांतरात बघून हसायला लागलो. तर सौभाग्याने विचारलं की का हसताय, तर म्हणलं मला एक लहानपणची गोष्ट आठवली की माझ्या आजीआजोबा असताना ते पत्ते खेळायचे आणि पाहू बिरू माणसं जुन्या काळातली सगळीच. तर मी मुद्दाम आजोबांना आरशाच्या समोर बसलो आणि आजोबा म्हणजे एवढाच होतो मी करतो तसं तुम्ही करा, मग ते करतो म्हणायचे. आणि मग मी असं माझे पत्ते वर धरायचो, ते तिकडून पत्ते वर धरायचे आणि मग ते पत्ते मला दिसायचे आणि मी जिंकायचो आणि मग ते मला राजू म्हणायचे आणि ते म्हणजे राजू तू प्रत्येक वेळी कसा जिंकतोस. आता ही जी कल्पना होती ही आयडिया होती वेगळ्या अर्थाने, म्हणजे ती माझ्या फायद्यासाठीची होती. पण आरशात त्या पत्त्यांचं प्रतिबिंब उलटं दिसतंय आणि आपण जिंकू शकतो असा विषय होता. किंवा चेस बुद्धिबळ खेळताना आजोबा ते बघा की जरा काहीतरी आहे असं म्हणायचं आणि एखादं पाऊन किंवा त्याच्यावरची एक सोंगटी हलवायची आणि त्यांना ते माहीत असायचं की नातू आपलं काय करतो. या सगळ्या बालपणीच्या ज्या खेळकर गोष्टी असतात या खेळकर गोष्टीमध्ये क्रिएटिव्हिटीची सूत्र जपलेली असतात. मी ज्या सामाजिक अभिजन वर्गामध्ये आलो तिथं सोंग काढणं वगैरे असा प्रकार नव्हता आणि आमच्या समोर एक मोठी स्लम एरिया होता आणि तिथं होळीच्या दुसऱ्या दिवशी सोंग काढलं जायचं आणि मी सोंग घेतलं होतं अंगावर एक पटकुरं गोंधळलेलं आणि मी लोकांकडं ते वर्गणी मागतात त्या ग्रुपमध्ये जात होतो आणि मी घरी आल्यावर भयंकर ओरडा खात होता. आत्ता माझ्या लक्षात असं येतंय की मी परवा त्या जागा मालकांना म्हटलं की तो जो जुना काटकरमाळ जो होता हा मी आत्ता माझ्या ड्रॉइंगनं आहे असं उभं करू शकेन. कारण जे आपल्या अभिजन वर्गामधल्या मुलांना सहसा बघायला मिळालं नाही ते मला बघायला मिळालं. काय बघायला मिळालं तर कोंबडी चिरलेली आहे, चिरणं चालले आणि तिचं पाय
पांढरा पाय असा थरथरतोय. आता हे बघायला मिळणं आणि ते आपल्या अंतर्मनामध्ये राहणं आणि त्यातून पुढं एक कल्पना सुचणं. आता ती कल्पना इतकी माझ्या अंतर्मनामध्ये खोल गेलेली होती की मुलींना शिकवा आणि अशी फार मोठी स्पर्धा एका कंपनीने घेतली होती आणि त्यामध्ये मी ती पायाखाली कोंबडी धरलेली आहे आणि सुराय असे चित्र त्याच्यामध्ये वापरलं की अशा अर्थाचं ते थोडं भयानक चित्र केलं होतं की कल्चर रिप्रेझेंट्स बोथ असं म्हणून ते केलं होतं आणि मग एका मुलीला शिकवलं गेलं. तर आपण क्रिएटिव्हिटी जी असते ही क्रिएटिव्हिटी अशी पेन घेऊ किंवा 2 कप चहा टाक किंवा जरा सिगरेट ओढतो अशातनं ती होत नाही. तर ती क्रिएटिव्हिटी जी आहे ती अशी असं ते बघणं, हे शेड लाईट, हे डस्टर पडले, 2 हे पडले, त्याच्यामधनं ते तुमचं ब्रेन कसा आपण ते स्वीकारत जातो याच्यामधनं ती प्रतीकं आणि दिसत जातात. आता राहुल म्हणले जसे लहानपणी जे नॉर्मल घरामध्ये सगळा दंगा चालतो मुलांच्यात मित्रांच्यात, इथून मी महाराष्ट्र हायस्कूलला जाणं, महाराष्ट्र हायस्कूलमधनं 2 क्लास करून परत यायचं, म्हणजे ती 5-6 वर्ष शिवाजी पेठेतल्या सगळ्या मित्र परिवाराशी माझं खूप चांगलं, त्यामुळं तिथं शाळा असल्यामुळं कम्युनिकेशन झालं. कोल्हापूरचं वेगळ्या प्रकारचं ज्याला आपण असं संस्कृती आहे ती बघायला मिळाली. दगडाची टेक्स्चर्स बघायला मिळाली. कोल्हापूर हायस्कूल कोल्हापूरच्या बाहेर कायम एक नळ गळत असायचा आणि त्या मुलांनी हिरव्या रंगाचा खडू त्या नळात भिजवून तिथं एक गळक्या असं लिहिलं होतं. हे सगळं बारीक सारीक आठवतं. किंवा खरी कॉर्नरला शिवस्वरूपच्या इथं अलीकडं त्यावेळी लव्ह स्टोरी नावाचा अत्यंत गाजलेला पिक्चर होता आणि तिथं अशी 10 पैशाला पोस्टकार्ड्स मिळायची अशी लावलेली. तर ती ते कुमार गौरव आणि वैजयंता पंडित तो गिटार वाजवत असं उभारलाय. तर हे सगळं ज्या सेन्सिटिव्हिटीनं सगळं टिपत गेलो ते कुठंतरी साचत गेलं आणि सुदैवानं माझ्या पालकांच्या म्हणजे वडिलांनी दिलेल्या मला स्वातंत्र्यामुळं मला या कलाक्षेत्राकडे वळण्याची संधी मिळाली. आणि कुठल्याही क्रिएटिव्हिटीचा क्लास म्हणजे आजही जे क्लास आहेत त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीचा क्लास असा असू शकत नाही असं मला वाटतंय. तो ते तुम्हाला मार्ग देईल, परंतु ज्याला काही असं काही मी फार मोठं आधी लहानपणी क्रिएटिव्ह होतं अजिबात असंही नाही आहे की हुमदणगेपणा करायचा, दंगा करायचा, अभ्यास तर करायचा नाहीच. आणि मग थोडंसं शहरातलं उपनगर त्यामुळं मग थोडं नेचर त्यावेळी निसर्ग चांगला होता तेव्हा मग टेमलाबाईच्या मळाकडे जायचं, कधी विद्यापीठ मळाकडे जायचं. इट्स अ नॉर्मल लाईफ. आता क्रिएटिव्ह प्रोसेस कधी सुरू झाली तर ही प्रोसेस सुरू झाली जेव्हा मी त्याच्या आधी मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. वडिलांनी किंवा बहिणीनं लिहून दिलेलं पाठ करून बक्षिसे मिळवायची. पण ज्यावेळी आयत्यावेळी विषय यायचा त्यावेळी ती क्रिएटिव्हिटी उपयोगी पडायची. आणि मग आयत्या वेळच्या भाषणातले विषय काय खूपसे चांगले नीट हाताळले जायचे नाहीत. त्यामुळे मग पोपटपंची केलेलं भाषण क्रमांक 1 ला असायचं आणि आयत्या वेळेचं भाषण क्रमांक 2 किंवा 3 ला असायचं. त्यामुळं 2रा किंवा 3रा नंबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळवत आलो. सेम माझ्या 10वीच्या परीक्षेमध्ये की कोल्हापुरी कोऑपरेटिव्ह संस्था आहे, तर जे मला आलं नाही ते पुढच्या माणसाला विचारलं 10वीच्या परीक्षेत. आणि त्याप्रमाणे याचं कारण कसं आहे की माझं आज असं म्हणणं आहे की मी आता इथनं एखाद्या शास्त्रीय कुठल्या तरी समीकरणाचा अभ्यास आपल्या ब्रेनमध्ये ते नाही आहे त्यावेळी कळलं होतं. म्हणजे ही सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे की आपल्याला काय येत नाही भले ते मार्कासाठी असेल. म्हणजे मी माझ्या वडिलांना म्हणायचो किंवा शिक्षकांना पण म्हटलं की जो वायू माझ्या डोळ्याला दिसत नाही तो इकडून तिकडं झाल्यावर S2चं एक 4 झाल्यावर ते एश येते कुठनं हे आजही मला कळत नाही. म्हणजे त्या लोकांना मी सलाम करतो की ज्यांना ती समीकरणं सोडतात. तर अशा सगळ्या थोड्या बहुत प्रमाणात शैक्षणिक ह्याला विरोध असं म्हणता येत नाही, परंतु थोडी नाखुशी, परंतु भाषेवर भयंकर प्रेम, मराठी हिंदी, जरी जरा आजोबांचं संस्कृत असल्यामुळं थोडं सांस्कृतिक आणि त्यानंतर मग पुस्तकांची झालेली ओळख ह्याच्यामधनं शब्द पहिल्यांदा म्हणजे 10वी नंतर 9वी-10वीला मी वाचन केलं तर ते समजत गेलं. आणि मग कलानिकेतनला ॲडमिशन घेतल्यानंतर मग रंग, रेषा, आकार, चित्र, शब्द हे सगळे येते. दादा, चित्रकार आणि कल्पक चित्रकार यात काय फरक? अगदी सोपं सांगतो. हॉटेलची
पुरणपोळी आणि घरची पुरणपोळी खातो. म्हणजे कशासाठी, तर दोन्ही पुरण तेच आहे, मिक्सर तोच आहे, गॅस तोच आहे, परंतु घरची पुरणपोळी असते त्या घरच्या पुरणपोळीमध्ये तो घास काढल्यानंतर एक मजा येते. नॉर्मल चित्रकार हा खूप कौशल्यपूर्ण चित्र काढतो आणि तो त्याला जर कल्पकतेची जोड असेल, काय काढायचं आहे, कुठल्या सीझनला काय काढायचं आणि समाज काय सांगतो आणि काय, तर ह्याला तो जास्त पुढे जातो. म्हणजे माझे स्नेही आहेत, बरेच दिवस भेटलेले नाहीत, चित्रकार सुनील पळवळ म्हणून, खूप भारतातला अत्यंत प्रचंड मोठा चित्रकार आहे. ही वॉज इलस्ट्रेटर इन टाइम्स ऑफ इंडिया आणि मग नंतर त्यांनी जहांगीरला एक प्रदर्शन भरवलं होतं आणि प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाला आणि प्रदर्शन रद्द करावं की काय अशी परिस्थिती आणीबाणीची निर्माण झाली. पण पोलिसांनी आणि परत जहांगीर उपलब्ध होत नाही, तर सुनील पडवळजींना सांगितलं की तुम्ही प्रदर्शन लावा, परंतु असं काय मोठं उद्घाटन वगैरे करू नका. एका रात्रीत त्या माणसानं संपूर्ण काळं कापड आणून त्या प्रदर्शनाला काळं कापड लावलं आणि एका रात्रीत म्हणजे साधारण 8 तासामध्ये भेंडी बाजारमधनं किंवा कटलरीच्या दुकानातनं मशीन गन्स आणल्या प्लॅस्टिकच्या. किती आणल्या असतील, तर एक साधारण 700-800 मशीन गन्स त्यांनी आणल्या आणि त्यापासनं काश्मीरचा शिकारा तयार केला होता. इन्स्टॉलेशन ज्याला म्हणतो, तर तो काश्मीरचा शिकारा तयार केला होता आणि आतल्या बाजूला एक काळा एरिया डेव्हलप करून दोरे टांगले होते आणि त्याला आपले फक्त चित्र विचित्र आकाराचे काटे चमचे जे असतात आपण हॉटेलमध्ये वापरतो, आपण जे करतो ते नव्हे, मोठं मांस कापण्यासाठी, मोठं करण्यासाठी हत्यारासारखे, हत्यार सदृश्य भासणारे काटे चमचे त्या माणसानं टांगले होते आणि विदीर्ण अर्ध असं म्युझिक लावलं होतं आणि सगळ्या अंधारात एक छोटासा दिवा मिळमिळता त्या चमच्यांवरती टाकला होता. ते चमचे तेव्हा स्वतःभोवती गिरकी घ्यायचे, तर तो इंडिव्हिज्युअल चमचा वाटायचा आणि जेव्हा आपण लांब न बघतो तेव्हा आजपर्यंत न बघितलेले कुठलं तरी क्रौर्य चमच्याच्या किणकिणीमधनं आपल्यापाशी यायला लागलं. असं ते भयान जे काही भविष्य होतं त्या एका रात्रीत घडलेलं हे त्या माणसानं तयार केलं. इथं फरक असा घडतो की त्यांनी भारत पाकिस्तान बॉर्डर मध्ये गुलाबाचं फूल, मग इकडं काटे, मग तिकडून एक बुरखाधारी मुलगी, इकडं एक कुंकू लावलेली मुलगी आणि ते गुलाबी फुलांच्या पाकळ्या इकडं थोड्या गेल्या तिकडं थोड्या गेल्या, असं चित्र नाही काढलं. कारण ते प्रदर्शन बघणाऱ्या माणसाची जी मानसिकता आणि तो जितक्या कष्टानं ते प्रदर्शन बघायला आला होता आणि त्याच्या बॅक पॉईंटमध्ये त्या आदल्या दिवशीच्या बॉम्बस्फोटाचं जे प्रचंड मोठं तांडव होतं ते तांडव त्या इन्स्टॉलेशनमधनं, त्या काळ्या कपड्यामधनं आणि त्या चित्रामधनं शिकारा आणि ह्याच्या इथं सजेस्ट केलं. इथं नेमका फरक असा घडतो की स्किलफुल चित्र त्यांनी काढलेली तिथं होतीच, जी ह्या विषयाशी नव्हती, परंतु सृजनात्मक ज्याला आपण प्रतिसाद म्हणतो आहे या सिच्युएशनला, हा जो चित्रकार ज्याप्रमाणे काम करतो तर ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला आता मी दळवी सरना कौतुक आवडणार नाही त्यांचं, परंतु कृतज्ञता पर्वाच्या वेळी ज्यावेळी शाहू मिलमध्ये राजर्षींच्यावर 101 चित्रकारांची प्रदर्शन होती त्यावेळी सर काम करताना मी बघितलं तर सरांनी आधी एक वेगळा रंग लावला, नंतर वेगळा रंग लावला आणि ज्याला आपण असं म्हणतो की ग्राफिक किंवा मॉडर्न स्वरूपामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जे एक व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व वेगळ्या तरल अशा पद्धतीने आणलं होतं, ब्राईट पद्धतीने आणलं होतं. जसे महाराज त्यांना भावले तसे रंग तिथं आले, तसे ते कॅनव्हासवर गेले आणि तसे काही लोकांना रुचले, पटले आणि आवडले. तर हा प्रवास चित्रकाराचा असतो की विचार करणारा चित्रकार आणि हात चालवणारा चित्रकार असे हा त्यातला प्रकार असतो. वैयक्तिक मी कधी अशी पेंटिंग किंवा अशी पोर्ट्रेट वगैरे केली नाही, कारण तो माझा प्रांत नव्हे, परंतु आपण माझं असं म्हणणं आहे की क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर ती वेगळी प्रोसेस आहे. म्हणजे जसं आता उमेश नेरकर आहेत की ह्या माणसाला तुम्ही कुठल्याही वर्तमानपत्रातला अगरलेख दिला तरी तो त्याला चालला होतो, कारण ते मीटर आणि ते म्युझिक हे त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर असे खूप लोक आहेत तिथं की वेगवेगळ्या पद्धतीनं ते काम करतात. मग नेमकं क्रिएटिव्ह प्रोसेस स्टार्ट कशी असते किंवा काय असतं,
मी ज्या क्षेत्रात वावरतो, मी माझे पार्टनर शिरीष खांडेकर निर्मिती, तर आमच्याकडे कसं आहे की चॅलेंज ठरलेलं असतं आणि ते चॅलेंजमध्ये क्रिएटिव्हिटी बसवावी लागते. म्हणजे उद्या मी एखाद्या कापडाची जाहिरात आयुष्यभर जळून जातं असं करू शकत नाही. पण कविता करताना मला ते तेवढा हे आहे ना, स्वातंत्र्य आहे. तिथं मग मी असं म्हणू शकतो की काय कापरासारखं आयुष्य भोरकन जळून जातं वगैरे. तिथं आम्हाला दीर्घकाळ जळणारा म्हणजे तिथं कापूर जो असतोय हा कापूर दीर्घकाळाकडे न्यावा लागतो, दीर्घकाळ जळणारा. आणि मग तिथनं पुढं मग देव खुश होईल म्हणजे म्हणून किंमत वाढवलेली आहे किंवा 5 रुपये डिस्काउंट ठेवला. तर हे सगळं नंतरचं जे आहे हे सगळं टेक्निकल क्रिएटिव्हिटीमध्ये आहे. आता धरूनच चालू आहे की आपल्याला खरोखर कापराची अस्सल जाहिरात करायची. आता मला सांगा की कापूर हा काय प्रचंड मोठा औषधी, म्हणजे आपल्या शरीराला जसं एखाद्या वैद्यनाथचंच औषध पाहिजे किंवा अमुक डॉक्टरचाच गुण पडतो, तसं प्रत्येक कापराचा काही गुण येऊन काय देव प्रसन्न होत नाही. तर हा कापूर कुठल्याही चौकामधल्या दुकानामध्ये डबी फॉर्मॅटमध्ये कमी जास्त फॉर्मॅटमध्ये असतो. भीमसेनी कापूर असतो, जनरल कापूर असतो, मोठी वडी, छोटी वडी, एकदम बारीक छोटी, पावडर कापूर, कापराचे प्रकार झाले. मग कापराची अस्सल क्रिएटिव्ह जाहिरात काय असू शकेल की जी आतापर्यंत केली नाही. इथनं आमच्या क्रिएटिव्हिटीचा प्रवास हा सुरू होतो. मग तो कसा असू शकेल त्याच्यामध्ये की मग जवळ पडते म्हणून कुठलाही कापूर देवाजवळ लावू नका. देव जरी लांब असला तरी कापरामुळे तो जवळ येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. दुसरं असं म्हणू शकतो, जवळ पडते म्हणून जगात सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकत नाही. अयोध्येतलं राम मंदिर हे अयोध्येतच आहे, तिथे जाऊन त्याचं दर्शन घ्यावं लागतं. सादर आहे राम भक्ती कापूर. तो कापूर कसा आणला गेला तर त्याच्यामध्ये तर या कापराच्या निर्मिती आधी आमच्या सर्व कर्मचारी वृंदाने अयोध्येला जाऊन रामाची सार्वत्रिक प्रार्थना करून ही आम्ही फॅक्टरी सुरू केली. म्हणजे इथं भक्ती हा मार्केटिंगचा पॉईंट यायला सुरुवात झाला आणि जे करंट टॉपिक्स असतात ते सुरू झालं. तर अशा सगळ्या या क्रिएटिव्ह ज्या प्रोसेस असतात या प्रोसेसमधनं ते आपोआप एकमेकाला लागून हे होऊ शकतं. किंवा असे म्हणू शकतो आपण की देवासमोर शांतच पूजा करा. कापराची शेवटची जरी वडी असली तरी ती आमच्या कंपनीची आहे याचा आम्हाला अभिमान आहे. संध्याकाळी नवीन कापड आणून टाका. म्हणजे डेस्परेट होऊ नका की आता कापूर नाही आहे, एकच वडी आहे, कशी लावू. असंख्य प्रकारे कापराची जाहिरात ही वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते. ही जाहिरात झाली. सुचतं कसं तर ह्या जेव्हा अशा अडचणींचे डोंगर उभारतात की आम्हाला हेही नको आहे, मग आम्हाला तेही नको आहे, हे दुसऱ्या कंपनीनं करून झाले, हा ब्रँड अँबॅसिडर तिसऱ्या कंपनीचा करून झालाय, ही जी जिंगल आहे ती जरा कोलगेट सारखी वाटते, हे जे चित्र आहे हे ऑलरेडी अनेक वेळा भारतात वापरलं गेलेलं आहे. मग सुरू होतं की मग आपण करायचं काय. मग यासाठी संदर्भ शोधावे लागतात आणि मग ते संदर्भ आपल्या संस्कृतीमधले आहेत, विज्ञानामधले आहेत, लोकजीवनामधले आहेत, समाज जीवनामधले आहेत, मनाचे आहेत, भाषेचे आहेत. आणि मग ह्यातनं ती थीम तयार होती. म्हणजे मला आठवते की मी आणि शिरीषने पूर्वी मार्केट यार्डमध्ये मंगल कार्यालय होतं, 3-4 लोकांनी चालवायला घेतलं होतं, राजर्षी छत्रपती शाहू केंद्र जे आहे. तर त्याला आम्ही एक अशी मायामध्ये एक कॅप्शन दिली होती त्याच्यामध्ये की मला आता प्रॉपर आठवत नाही आहे, सांगेन मी ती. तर ती खूप वेगळी होती की इथं प्रत्येक गोष्टी अवेलेबल आहेत. आता माझ्या बोलण्याच्या ओघात विसरलो मी, पण मी सांगेन. तर ती कॅप्शन त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे तिथे यूज केली होती. तर अशा असंख्य छोट्या मोठ्या गोष्टींमधून हे जे सुचणं असतं हे सुचणं पुढं जात असतं. आता तुम्ही म्हटला की ही प्रोसेस कशी आहे, तर आमच्या कराडच्या एका बँकेचं एक सामाजिक काम आहे, मूक बधिर विद्यालय आहे. आणि हा काळ आहे साधारण 1987-88चा. तर त्या 88 साधारण 90चा काळ होतो. आणि त्यावेळी ईमेल नव्हते, त्यावेळी
रंगीत गोष्ट पाठवण्याची परदेशात कुठलीही सोय नव्हती. आणि त्यावेळी ते चेअरमन अमेरिकेमध्ये होते आणि त्यांना तिथल्या एका रोटरी क्लबमध्ये किंवा एका सामाजिक संस्थेमध्ये आमच्या शाळेला मदत करा, मूक बधिर शाळेला, असं एक आव्हान लावायचं होतं. तर शिरीषने आम्ही ते आर्टवर्क केलं आणि त्याचा फॅक्स तिकडे केला आणि तो फॅक्स त्यांनी लावला. आता फॅक्सचं तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे की फक्त काळं येतं, चित्र नीट येत नाही. तर मग आम्ही एक मूक बधिर लहान मुलगा, त्यानं कानाला ते मशीन लावले आणि आम्ही तिथे एक वाक्य लिहिलं होतं की या मुक्याची हाक ऐकणारे कर्ण हवे, असं वाक्य टाकलं होतं. आता हिथं कर्ण हा शब्द आम्ही दानशूर म्हणून वापरला आणि कर्ण हा शब्द आम्ही कान म्हणून वापरला. आता हे जे येतं हे वाचनामधून येतं की आपल्याला तिथं, आणि ते उत्स्फूर्तपणे जर आलं तरच त्याच्यातली ती असं करतं. मग अशी जे वाक्य होतं मला जे मंगल करायचं ते असं होतं, कढई रजई ते मघई पानांपर्यंत, असं ते वाक्य होतं. तर तिथं अजूनही त्या छोट्या बोर्डवरती आहे. तर आम्ही तेच विचारलं होतं की आमच्याकडं कुकिंग आहे, कढई, रजई म्हणजे झोपण्याची सोय आहे, आणि मघई पान म्हणजे हॉस्पिटल, आणि सनई एक शब्द वाढवला होता, आणि सनई अशा त्या 4 ई मध्ये ते घातलं होतं. तर ही जी सगळी प्रोसेस आहे राहुलजी, ही सुचतं कसं ह्या प्रश्नाला अनेक तंबू आहे. कुठल्याही गोष्टीत ना, आता सौभाग्यवतीनं माहिती आहे की मी शेजारी मग एक रात्री वही आणि पेन असतं आणि अचाट सुचतं, आणि ते आजपर्यंत सुदैवानं पैशासाठी सुचत नाही. म्हणजे ते उत्स्फूर्त असतं आणि असंख्य प्रतिमा डोळ्यासमोर असतात. असंख्य दिवसभराचा जो सगळा तणाव असतो हा रिलीफ होत असताना सुद्धा खूप मजेशीर काय काय गोष्टी सुचतात, आणि मग त्या सुचण्याचा वेगळा आनंद असतो. पण सुचणे ही अशी फार मोठी, त्याच्यासाठी मी म्हटलं तसं पहाटे उठून ब्रह्ममुहूर्त उठून ध्यान केलं नाही सुचणार. एक वेळ 11 वाजेपर्यंत झोपलं तर कदाचित सुचू शकेल. तर माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे आपोआप त्यातला आनंद मिळायला लागला की त्याप्रमाणे सुचतं. तर आपलं सोडा, आपण काही आता व्हॉट्सअपवर व्यंगचित्र बघतो, हजारो SMS नाही परंतु चित्र. सामान्य माणूस किती विषयांवरती किती वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत असतो. अचानक म्हणजे ते शर्टचं बटन असेल किंवा एखाद्या मोठ्या विमानाचं उद्घाटन असेल किंवा त्याचा प्रवास असेल, सामान्य माणूस त्या विमानाची लायकी एका सेकंदात एका शब्दानं काढतो. म्हणजे हे जे सुचणं आहे, हे सुचणं हे प्रत्येकाच्या मध्ये असतं. आपण पण बघा ना, आपण एखाद्या ट्रिपला गेलो आणि एखाद्या ठिकाणी गेलो तर मोठमोठ्यानं रेल्वेमधून हसण्याचा आनंद आपल्याला आवाज येतो. तर तिथं जोक झालेला असतो, तो जोक केलेला नसतो, तो जोक झालेला असतो. तर तो जो जोक होतो ह्याच्यामध्ये ज्याला उत्स्फूर्तपणा असतो, हा उत्स्फूर्तपणा 90% काम करतो, आणि त्या 90% मध्ये ज्या कोणाला तो जोक, ती रिॲक्शन सुचली असेल, ती इतकी ताजी, फ्रेश आणि इतकी सुंदर असते, आणि त्यामुळे तो हसायचा असा धबधबा होतो. त्यामुळे सुचणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये. आता टी व्हीवर आपण एक ॲड बघतो की आई तू आमची एवढी काळजी घेतेस आणि मग मी तुझ्यासाठी पिगी बँकमधून पैसे वाचवून हा साबण मी तुला आणला, असं ते मुलगा म्हणतो. आता ही ॲड म्हणून ठीक आहे, ती गरज आहे, कारण त्यांना तो टार्गेट मुलं दाखवायचे आहेत की चांगलं वागा आणि हिला काहीतरी प्रेझेंट करा वाढदिवसाला, किंवा तू आमच्यासाठी खूप एवढी दमलीस म्हणून तो साबण देतो. परंतु खरंच असं घडतं का हो? नाही. मग मुलांना आईला खुश करण्याचे किती प्रकार असू शकतात की ज्यामध्ये साबण हा बसू शकतो. त्यातला असे असंख्य विषय त्या एजन्सीने विचार केला असतात. हा शेवटी विषय त्यांनी हायजीन आणि इकॉनॉमिक्स म्हणजे इतका कमी दरातला आणि आई आणि मुलांच्यातलं नातं ह्या विषयावर रिलेशनशिपवरती त्यांनी ते ॲड केले आहे. परंतु मग अशा जाहिराती बघायला लागल्या की आपल्याला वाटतं की जाहिरात ही अशीच असते, पण असं नाही. असंख्य जगातल्या भरत दाभोळकर सारख्या माणसांनी सगळे षड्रूपी वापरून जाहिराती केल्या आहेत. जगभरामधल्या हजारो गोष्टी, म्हणजे आता प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती मध्यंतरी बसस्टॉप केला आहे टाटानी ताज चहाचा, तो बघितला असेल की ज्या बसस्टॉपवरती चमचे लावले आहेत आणि पाऊस पडताना तो राग मेघ वाचतो. हे सुचणं किती अवघड आहे. म्हणजे हे ज्या सुपर ब्रेनला कदाचित सुचलं असेल किंवा एखाद्या सामान्य माणसाला सुचलं असेल
की चमचे लावूया आणि आपण त्याच्यामध्ये पाऊस पाडूया आणि काय आवाज येतो बघूया. मग त्यामध्ये टेक्नॉलॉजी ॲड झाली, इंजिनियर्स ॲड झाले, म्युझिशियन्स ॲड झाले, त्यानंतर अस्थेटिक सेन्स असणारे ॲड झाले, आर्किटेक्ट ॲड झाले, मार्केटिंगचे लोक ॲड झाले की कुठं करावं मेघालयात. त्यानंतर पर्यावरण तज्ज्ञ ॲड झाले की इथं इतका पाऊस पडतो, मग हा पाऊस ह्या वेगाने येत असेल तर मग ते चमचे किती प्रकारे ते हल्ले जातील. म्हणजे सुचणं की राग मेघ चमच्याच्या आवाजातनं काढायचा, हे सुचण्याची एक सिंगल लाईन होती. परंतु 24 तास इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी ज्यावेळी खरोखर त्या गोष्टावरती तो राग मेघ त्यांच्या सृजनातनं झालेला ऐकला असेल तेव्हा त्यांचा आनंद किती मोठा असेल. तेव्हा इंजिनियरना सुचत नाही असं काही नाही. सर्वांना एक साधी गोष्ट सांगतो की सर विश्वेश्वरय्या बांधकामाला चालले होते आणि ते त्यांच्या गाडीत नेत असताना या कोस्टल कर्नाटकमध्ये खालच्या बाजूला त्यांना खेडेगावातल्या महिला डोक्यावर भारा घेऊन त्या भारा ठेवायच्या आणि बाथरूमला वगैरे जाऊन यायच्या आणि त्यांना भारा परत डोक्यावर टाकता यायचा नाही आणि मग त्या गाड्यांना थांबवायच्या की 2 मिनिटं थांबवा आणि माझ्या डोक्यावरती तो भारा द्या. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही का असं करताय, तर ते म्हणजे आम्ही चालत जातो संपूर्ण कातकरी महिला आणि आमचं कापलेलं सगळं भार आहे. मी त्या भाऱ्याचं वजन घेतलं, हाईट विड्थ काय ती बघितली आणि आजही कर्नाटक सरकारनं ते जपून ठेवले. प्रत्येक साधारण 5 किलोमीटर नंतर त्यांनी जे महिलांचे जायचे असे क्रॉसिंगचे जे रोड्स आहेत तिथं सिमेंटचा एक टी बांधलाय, असा एक कट्टा बांधलाय की ज्याच्यावरती महिला खांद्यावरनं तो भारा देऊ शकेल आणि तिचं काम झालं की स्वतः ती डोक्यावर किंवा खांद्यावर देऊ शकेल. तर जर इंजिनियर सेन्सेबल असेल तर काय होतं, तर ते सर विश्वेश्वरय्यांचं हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आहे. तर अशाच ह्या सेन्सिटिव्हिटीमधनं सुचणं ही जी काही प्रक्रिया आहे ही या प्रक्रिया आणि मग या सुचायला अमर्यादा आहे सुचणं. एक माणसाला जाता येता घरातला फोन संपला आणि माणसाच्या हाताशी संपर्काचं साधन पाहिजे म्हणून मोबाईलचा शोध लागला. आता मोबाईलमध्ये काय नाही असं नाही, काय त्या 2 चंद्र आणि चांदण्यांमधली मापं इथे मिळतात. पोलीस रुग्णवाहिका कुठं आहे आता या घडीला ते मिळते, आपण कुठं उभं आहोत ते मिळते, काहीही शिल्लक नाही. मग ह्याच्यावर किती लोक सुचण्याची प्रक्रिया बद्दल विचार करत असतील. तर ह्या बाबतीमध्ये सुचण्याची प्रक्रिया ही गरजेमधून येते. आणखीन काय नवीन करते, आणखीन काय नवीन करते, आणखीन काय नवीन करते, ह्याच्यामध्ये ही सुचण्याची प्रक्रिया ही आता थोडी टेक्निकल होत गेली. परंतु राहुलजींचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये की ह्या संपूर्ण कलाक्षेत्रामधलं सुचणं जे आहे या सुचण्यामध्ये ज्याला थोडी पुस्तकांचं वाचन, चिंतन हेच उपयोगी पडतं आणि सजग राहण्यामुळं आपल्याला ज्या सुचते असं माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की सुचण्यासाठी फार काय करावं लागत नाही, सजग राहायला लागते. म्हणजे तुम्ही अगदी डोळे उघडून आता परवाच मी यांना सांगितलं की शिवरात्री होती आणि मी एका ठिकाणी जातो रस्त्यावरती, तर तिथं एक जटा सोडलेली एक महिला पर्स घेऊन येत होती आणि अशी संध्याकाळची वेळ होती आणि मी बघितलं तर साक्षात शंकरच यायला लागले. कारण तिनं ती जटा सोडल्या होत्या, ती जटा म्हणजे यलमाची भक्त होती आणि ती नोकरदार महिला असणार. तिच्या पर्स होती, गोल साडी नेसली आणि पायातलं स्लीपर ओढत बिचारी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी शिवरात्र होती, ती घरी चालली होती. आणि ते चित्र माणूस म्हटलं की हे साक्षात शिवाचा अवतार जसा हिमालयातनं खाली उतरल्यावर अगेन्स्ट लाईट मागच्या बाजूने सगळी सूर्यकिरणं, तिची ब्लॅक शॅडो, ती पर्स सुद्धा त्या सगळ्या चित्राचाच भाग बनून झालं होतं. हे चित्र जेव्हा आपल्या डोक्यामध्ये जातं तेव्हा ते इतके दिवस डोक्यामध्ये राहतं की मग त्याचा कुठेतरी वापर होतो. आता मी एक जस्ट तुम्हाला दाखवतो. परवा असा मी एक कार्यक्रम केला. साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे नरेंद्रजी मोदींचा सत्कार करणार होते आणि त्याचे कॅम्पेनचं काम आमच्याकडे आलं होतं, परंतु तो दुर्दैवानं कार्यक्रम होऊ शकला नाही. तर हा साधारण प्रतापगडाचं जे चित्र आहे ते असं आहे. तर प्रतापगड बघितला आणि त्या पुढच्या सेकंदामध्ये मला ह्याच्यामध्ये इथं
शंकराची पिंडी दिसली. मी इथं आम्ही तो भगवा झेंडा लावला होता आणि शिवरायांचा 8वा प्रताप अशी आम्ही ती थीम दिली होती. पण त्याच्यामध्ये प्रतापगड पण आला आणि शिवाचा 8वा प्रताप अशी ती थीम दिली होती. आता हे कसं सुचतं तर डोक्यामध्ये आकार एक फिक्स असतो आणि समोर त्याच्या सदृश्य काहीतरी दिसलं की आता मला याच्यामध्ये उभे रूळ दिसत आहेत. हे जे सावल्या पडल्यात की हे अशी उभे रूळ आहेत आणि सगळे रूळ टाकले. कोणाला तरी ह्याच्यामध्ये आता उमेशसारखा माणूस आहे, त्याला ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं ह्या बाजूला काहीतरी संगीत निर्माण झालं कारण तिथं लय निर्माण झाली. जेव्हा लय जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये क्लिक होते तेव्हा ती आपोआप म्युझिक किंवा प्रवाहाकडे जाते. नदी आपण कधी अशी समांतर रुळासाठी दाखवणार नाही, नदी आपण अशा रेषांची दाखवतो. तर हे पिढ्यानपिढ्या आपल्या कल्चरमध्ये आहे. जगातल्या सगळ्या मेहंदी किंवा टॅटूज हे नाजूक आहेत. जगातली सगळी माणसं मागाला करूनच बोलतात. हे कुठनं येतं तर ह्याचा क्रिएटिव्हिटीचा संबंध नाही, तर आपल्या जीन्समध्येच काही गोष्टी ह्या इनबिल्ट आहेत की ज्या गोष्टी डिझाईनशी संदर्भात आहेत, ज्या सुचण्याशी संबंधित आहेत. आता बघा ना याच्यामध्ये की बाळ पाण्यामध्ये टांगलेलं आहे आणि ते बाळ रडायला लागले. आता झोका घालणं आईनं किंवा मावशीनं किंवा आत्यानं ही ती फिजिकल प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये. पण त्यावेळी गाणं म्हणायचं, त्यावेळी मै डिस्को तू एक डिस्को हे गाणं म्हटलं जात नाही, तर ओवीचं गाणं म्हटलं जातं. मग ते ओवीच्या गाण्यामधनं बाळाला झोप लागते हे कुठल्या तरी पिढीला कळलं. मग त्याचं म्युझिकचं मीटर कळलं. मग जिथं कुठलेच संस्कार नाहीत अशाही खेडेगावामध्ये त्या ओवीच्या मीटरमध्येच महिला वर्ग आपलं गाणं स्वतः रचतो. ते रचत असताना त्या बाळाला ब्लेसिंग्स मिळावे हे कोण कोणाला सांगतं तर तेही सुचण्याचीच प्रक्रिया आहे की मी जे म्हणते हे म्हणत असताना त्या बाळाला लवकर बरं वाटावं किंवा त्याला झोप लागत किंवा ते भरभर मोठं व्हावं, ते त्याचं आरोग्य चांगलं राहावं, तो राजा बनावा, तो मोठा व्हावा, घटमुट व्हावा, मग सटवाई आली तिथं. मग सटवाई ही प्रतिमा बनून आली. तर हे जे सगळं जे आहे हे सुचण्याचंच आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी सुचत असतं. मला सांगा आता इथे एवढा नेमका महिला वर्ग आहे. चहाचा चोथा झाडांना घालायचा म्हणजे झाड चांगलं वाढते. कधी कोणीतरी प्रयोग केला म्हणजे ते असलं, पण ते सुचलं ना कोणाचं की चहा त्या झाडाला घालून बघूया, कापूर अशा प्रकारे लावून बघूया, कडुलिंब जाळला की डास पडतात. हे प्रयोग झाले. पण ह्या प्रयोगाच्या आधी कुणाच्या तरी ब्रेनमध्ये कॉम्बिनेशन करून बघण्याची एक धारणा होती आणि ती धारणा ही केवळ आपल्यात नाही आहे तर ही सर्व समाजामध्ये, आणि त्यामुळे हे सुचणं जे असते हे खूप वेगवेगळ्या प्रकारे होत जातं. दादा, पुस्तक हे कल्पनेला किंवा कल्पनाशक्तीला ताकद देतं असं तुम्ही म्हणला. तुमचे आवडते लेखक किंवा आवडते कवी आणि तुम्हाला त्यांच्यातलं काय आवडतं असं जर ग्रंथालयात कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही सांगा. असं सुचण्यामध्ये कसं, आता मी ह्याला दीर्घ उत्तर देतो. सुचणे ही प्रक्रिया झाली की काय ते म्हणजे वहीच्या मागं गिरगोट्या काढणे किंवा काय ह्याच्यामधनं आपला सराव होतो. सुचण्याची जेव्हा एक प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या अचानक समोर हात जोडून उभारतात. म्हणजे जगातले जे सगळ्यात मोठे लेखक आहेत, मी लेखकांबाबतीत म्हणतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लिहित असताना आमच्या हातातून लिहिलं जातंय की आम्ही न अनुभवलेलं जग, न पाहिलेलं काही हे आमच्याकडनं लिहून घेतल्यासारखं होतंय. तर म्हणजेच याचा अर्थ की सुचणे ही प्रक्रिया थोडी इनबिल्ट, ज्याला जन्मतः म्हणतो अशी असावी लागते. आता पु ल देशपांडेंचंच उदाहरण घेऊया की किती त्या माणसांना वेगवेगळ्या म्हणजे काही जरी बघितलं तरी त्यांना त्याच्यामधनं व्यंग किंवा विनोद हा त्यांना सुचायचा. आणि मग त्या सुचण्याचेच एक मोठं शास्त्र तयार झालं आणि मग पुलंचा प्रभाव असलेलं किंवा पुलंचं वाङ्मय म्हणून एक फार मोठी वाङ्मय, द मा मिरासदार असतील, दादा कोंडके असतील, असंख्य लोकांचं जे सुचणं आहे हे सुचणं ते ज्या वेळेला त्या पद्धतीनं बघतायत त्या पद्धतीनं त्याचं हे होतं.
माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कलानिकेतनचं कॉलेज वगैरे हेच होतं, परंतु सुचणे या प्रक्रियेपेक्षा ज्याला सुचण्याची क्रॉनॉलॉजी लावणं यामध्ये पुस्तकांची खूप मदत झाली. म्हणजे आता गेली 5-6 वर्ष मी वाचू शकलो नाही, परंतु साधारण एक 7,000 ते 8,000 पुस्तकं आतापर्यंत मला कळत आहेत तोपर्यंत मी ती वाचलेली आहेत, लहान मोठी. कारण कबीरनगर वाचन मंदिरमध्ये सायकलवरनं जायचं आणि यायचं, तर तेच माझे कैलासवासी काका आणि आम्ही, म्हणजे त्यावेळी आम्ही बघितलं तर तीच एक साधारण 1,000-1,500 पुस्तकं त्यावेळी झाली होती. आणि त्याच्या अगोदर तर मी प्रचंड वाचन केलेलं आहे, भरपूर वाचन झालं त्याच्यातलं. मराठी अर्थात, थोडंसं हिंदी आणि अगदी क्वचित इंग्लिश, की ज्याचं मला आजही सर आहे की मी इंग्लिश चांगलं वाचू शकलो नाही. परंतु ते वाचत असताना पूर्वी पुस्तक म्हणून वाचलं जायचं, त्यानंतर ते स्किल म्हणून वाचलं जायला लागलं, त्यानंतर ते घटना म्हणून वाचलं जायला लागलं, त्यानंतर ती सामाजिक परिस्थिती म्हणून वाचलं जायला लागलं. आणि आता कुठलंही पुस्तक जर समोर आलं तर त्या पुस्तकाचा सगळा जो आकृतिबंध आहे हा वाचावाच लागतो, परंतु त्या पुस्तकामध्ये एखादी घटना, एखादा शब्द, एखादं वाक्य आणि एखादा प्रसंग इतका झळझळीत असतो. म्हणजे नेमाड्यांच्या पुस्तकामधलं की त्यांची बहीण जाते आणि नेमाड्याने असं लिहिलं की ती गेली आणि जाताना तिचं युडूसचं वीरभर गर्भाशय तिच्यासोबत घेऊन गेली, बरं झालं खाणे सुमारीची एक टळली, असं वाक्य लिहिलं. तर हिंदू कादंबरीच्या त्यामधल्या इतके काय काय शब्द, म्हणजे मी उदाहरण म्हणून देतोय की आचाट हे कसं काय लिहिलंय त्याच्यामध्ये, तर असे नवीन शब्द कळतात. सैदुल बुवा नावाचा शब्द मला त्यामध्ये कळला नेमाड्यांच्या पुस्तकात. तर जळगाव पाचोरा या भागामध्ये त्या महिलेला आपल्याला नवऱ्याला मारायचं असतं काही कारणामुळे, मग ती म्हणते की तलवारीनं मारलं तर तोच मला मारेल, असं केलं तर तो ढकलून देईल, तो बलदान आहे. त्याला कसं मारायचं या विवंचनेत ती गेलेली असते. आणि त्यावेळी एका झोपडपट्टीत नाही कातकरी महिला येते, ये तू बोलू नकोस, पण तुझ्या मनात काय चाललंय मला बघ. आणि त्यात नेमाड्याने असं वर्णन केलंय की 25-30 गाठी मारलेलं पांढरं कापड त्या बाईनं काढलं आणि त्याच्यामधनं एक वस्तू दिली माझ्या हातात. तर ते नाव ह्या घ्या सैदुल बुवाच्या मिशा. सैदुल बुवा म्हणजे बिबट्या. बिबट्याच्या मिशा जर माणसाच्या शरीरात गेल्या तर माणूस खोकून मरतो, असं आहे. तर ह्या सैदुल बुवाच्या मिशा घे, घटमुट बासुंदी कर, पापड तळ, म्हणजे तू जास्त पाणी पी आणि मग जरा बासुंदी खायला घाल आणि सकाळी वाड्यावर माणसं जपतील बघ, असं ती म्हणतात. तर हे जे झळझळीत सत्य, महिलांचा संवाद आणि दबल्या गेलेल्या महिलांचं सगळं वर्णन हे ज्या हिंदू कादंबरीमध्ये इतकं सशक्त आलंय की मग इथं आपल्या सुचण्याला शून्य किंमत आहे. आणि मग लक्षात असं येतं की मग त्या सर्कमटन्सीजमधनं, त्या चष्म्यामधनं आपण समाजाकडे बघायला सुरुवात करतो. पुस्तकांचं मोठं योगदान असं आहे की रस्त्यावरती 2 जण बोलतायत म्हणजे ते प्रियतम प्रेयसी असतीलच असं नाही. रस्त्यावरती 2 जण बोलतायत म्हणजे ते आनंदात बोलत असतीलच असं नाही. कदाचित 2 अननोन लोक असतील, ते एकमेकाशी बोलत असतील. तर हे जे सगळे पदर एकमेकाच्या संदर्भातले शोधून काढायचे आहेत, यासाठी सर्वोत्कृष्ट चांगली प्रचंड मराठीत पुस्तकं आहेत. ती पुस्तकं आपल्याला खूप 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 वेगळ्या दिशेने घेऊन जातात. आणि मग सुचण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सगळं जर आपल्याला लक्षात असेल काय वाचलंय, तर मग ते त्यावेळी क्लिक होतं की आपण हे वापरलं होतं, इथं हे वापरलं होतं. त्यामुळे मग आमच्या सगळ्या छोट्या छोट्या शिरीषला माहिती आहे जाहिराती आहेत, या आम्ही अशा एकदम म्हणजे फोनवर बोलताच मला ते सुचतं की आपण ह्या पद्धतीनं. कालचं उदाहरण सांगतो. चंद्रकांत दादांचे अनेक सेवा प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहेत, पुण्यात पण सुरू आहेत. तर ह्या सगळ्या सेवा प्रकल्पांच्या जे कोण प्रमुख आहेत त्यांचा एक मेळावा परवा दिवशी होतोय पुण्यामध्ये. तर त्याचं एक इन्व्हिटेशन कार्ड करायचं होतं. मग नॉर्मली काय करतील लोक, तर सेवा प्रकल्प म्हणण्यावर 4 चित्र टाकायची आणि असं एक होईल. तर मी पुढच्या सेकंदाला काही नाही, मी बाल्कनीमधलं पाण्याचं हे दाखवलंय भांडं आणि पक्षी आलेत. कारण आता पुण्यामध्ये
हे खूप जोरात सुरू आहे मध्यम वर्गांमध्ये की बाल्कनीमध्ये उन्हाळा आहे, पक्ष्यांना पाणी ठेवा. म्हणजे ह्या कुटुंबाची ती सेवाच आहे पर्यावरणाप्रती. तर मग आम्ही तेच असलेले की बाल्कनीत जसं पक्ष्यांना पाणी तशी आमची सेवेची कहाणी, असं ते वाक्य आहे. आणि मग दादांनी उभा केलेले सेवा प्रकल्प आणि मग तो मेळावा अशी ती पत्रिका झाली. आता इथं नेमकं काय होतं तर इथं ही कॅम्पेन पॉलिटिकल लेवलवरनं आपोआप बाहेर जाते आणि ती रिअलिस्टिकवर आली, ह्युमर मानवावर आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटेम्पररी आहे. जे चाललंय पुण्यामध्ये तेच त्या पत्रिकेवर लोकांना बघायला मिळालं. तर हे असं सुचत गेलं की मग त्याचा आम्हालाही खूप आनंद होतो. म्हणजे अर्थात दादांसारख्या माणसांकडून पैसेही मिळतातच, आनंदही होतो त्याच्यामध्ये. आनंदाला तुम्ही आतापर्यंत हजारो जाहिराती केल्या, पण स्वच्छ भारत मिशनचा लोगो कसा सुचला आणि तो सुचल्यावर किती आनंद? स्वच्छ भारतचा जो लोगो होता मुंबईमध्ये मी होतो आणि ते आम्ही सगळी माहिती वाचली, आता मी खूप ठिकाणी बोललोय, तर त्यात नथिंग असं काय फार मोठं काय नव्हतं, हेच की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं. आणि मग डोकं खाजत बसल्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक जण बादली आणि झाडू वापरणार. पण स्वच्छता म्हटल्यानंतर ह्या दोन प्रतीकांपेक्षा तिसरं प्रतीक लोगो म्हणून दाखवणं खूप अवघड असेल. आणि मग ते सगळं वाचलं आणि त्यामध्ये एक वाक्य असं होतं की 2019 साली महात्माजींची जन्मशताब्दी हे 150 इयर्स आहे आणि त्याच्या ऑनर म्हणून आपल्याला त्यांना स्वच्छ भारत प्रेझेंट द्यायचा आहे. म्हणजे 5 वर्षाआधी मोदी साहेबांनी ठरवलं होतं की याचा एंड पॉईंट काय असेल तर तो 2019 महात्माजींची 150 इयर्सची एनिव्हर्सरी त्यातली. मग काय नाही, मग तो फक्त एक चष्म्याचा साधा आकार काढला. तोही खूप मोठा आर्टिस्टिक, म्हणजे त्यांच्या चष्म्यासारखा अजिबात काढलेलं नाही. सोपं कसं करता येईल म्हणून ते अगदी सोपं काम केलं आणि ते सोपं केलं म्हणूनच त्याला बक्षीस मिळालं असं वाटतं. अन्यथा अनेक लोगो राहुलजी आम्ही आतापर्यंत असे केलेत माय गव्हर्नमेंटसाठी, 300-400 लोगो असतील की त्याच्यामध्ये दिवस रात्र कागदाची चळत आणि मनस्ताप आणि कॉम्बिनेशन करून दिली, परंतु त्याला बक्षीस सोडाच, परंतु ते त्या स्पर्धेत सुद्धा आहेत त्याने आम्हाला माहीत नाही. परंतु ती विचार प्रक्रिया आम्ही खूप आनंदानं अनुभवतो आणि त्यामुळं बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात येतात. गंगेच्या खोऱ्यामध्ये पांढरे हत्ती आहेत हे लोगो करताना समजलं, किंवा आत्ता 22 वर्ष पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये अडकलेला एक मोठा नदीजोड प्रकल्प पहिला उत्तर प्रदेश आणि या ठिकाणी सुरू व्हायला लागलेला आहे, हे त्या लोगोमुळे कळतं. म्हणजे असंख्य सामाजिक लोककला विषयामधल्या ज्या काही पास्टमधल्या ज्या काही घटना आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत या अशा स्पर्धांमधून कळत जातात. तर तो जो लोगो आहे हा फक्त 2 स्वच्छ हे आहेत. आणि मग पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की महात्माजी देख रहे हैं की मेरा देश स्वच्छ किया की नाही किया, हे त्याच्यावरची रिॲक्शन आहे. तो लोगो का आवडला लोकांना तर तो एका मोठ्या तत्वाशी जोडला गेला. तो भारतात, कारण बादली आणि झाडू हा जगभरातल्या कुठल्याही देशामध्ये स्वच्छतेसाठी वापरला जाऊ शकेल. संपूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी हा जो संपूर्ण आपला भारत आहे ह्याला जोडणारं जे गांधीजींचं जे स्वच्छतेचं जी चळवळ होती ती चळवळ या निमित्तानं कायमस्वरूपी रिवाईव्ह झाली आणि त्यामुळे तो लोगो बऱ्यापैकी हे झाला. तर अशा असंख्य लोगो आहेत, अशा असंख्य जाहिराती आहेत की ज्या खरोखर आम्ही म्हणजे आमच्याकडनं त्या करवून घेतल्यात. पण कित्येक जाहिराती मी आणि माझे त्या पार्टनर आहेत अशा आहेत की त्या आम्ही अगदी सहज करतो आणि त्यानंतर इतक्या देखण्या चांगल्या, म्हणजे आत्ताच्या म्हणत नाही ना, आता सायझेस टेक्नॉलॉजी वेगळी पूर्वीच्या खूप वेगळ्या जाहिरात येतात. आम्ही कराड अर्बन बँकेची एक रेडिओ जाहिरात केली होती, ती उमेशनीच रेकॉर्ड केली होती. बंडोबा बोलघेवडे बँकेतील बॅलेन्स बायकोकडे बेसावतपडे बरळले. आणि नंतर आलंय सुज्ञ सौभाग्यवतींनी सुद्धा सासरी सुद्धा संचयाची सवय सांभाळल्याने सुख संपत्ती समाधान साकारले, असं ते आम्ही एक रेडिओसाठी ॲड केली होती. अशा भरपूर जाहिराती उमेश बरोबर किंवा आणि इतरांच्यावर आम्ही केल्या ऑडिओमधल्या त्यातल्या. तर सुचण्याच्या या प्रक्रियेमध्ये केवळ चित्रशब्द नाही तर ध्वनी हा एक सुद्धा खूप मोठा आपण त्याचा एक विचार करावा लागतो. आता तर सगळी दृश्य माध्यमं बदलली, टेक्नॉलॉजी बदलली आहे, याही मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येऊ शकतात. कोणाला काय जर प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. म्हणजे येस.
बऱ्याचदा अनेक चित्रकला क्षेत्रातल्या ज्या काही गोष्टी बाहेर येतात त्याला बऱ्याचदा हे काय एडिट असेल असं म्हटलं जातं किंवा तंत्रज्ञानाशी जोडलं जातं. तंत्रज्ञानाची जी प्रगती आहे ती कलेचा सन्मान करते की तिचं मूल्यन करते किंवा करेल भविष्यात, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? एक सर AI बद्दलचं, कारण AI जे येत आहे त्यांनी अलीकडेच एक गाणं पण खूप प्रसिद्ध होतं की ज्याला मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांनी एडिट करून पुढे आणलं. AI मध्ये कलेचं भविष्य कसं बघतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं एक उत्तर आहे की तंत्रज्ञान कुठल्या कलाकाराच्या हातात आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आजच शिरीषने मला एक चित्र दाखवलं, सगळ्यांना ते व्हॉट्सअपवर आलं असेल की जगामध्ये स्थूलतेचं प्रमाण न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेत जास्त आहे. तर त्यांनी एक चित्र काढले की जी न्यूयॉर्कची स्वातंत्र्य देवता आहे ती खाली बसली आहे, तिचं प्रचंड पोट सुटलंय आणि ती बर्गर एका हातामध्ये आणि एका हातामध्ये पेप्सी कोलाचा हे घेऊन बसले आणि ती अशी दमली आहे, घाम आलाय. तर ह्यामध्ये ते AI वर केलेलं आहे. तर ह्यामध्ये AI वाल्याला नक्की एक डोक्यात त्याच्या होतं की आपल्याला हा इफेक्ट हवा आहे आणि आपल्याला हा मेसेज द्यायचा आहे. नॉर्मली कसं होतं, जेव्हा तंत्रज्ञान नवीन येतं तेव्हा त्या तंत्रज्ञानामध्ये इनबिल्ट ज्या फॅसिलिटी आहेत त्या वापरून बघण्याची कलाकाराला एक खूप मोठी इफेक्ट्स वापरून बघण्याची एक धारणा तयार होते आणि त्या धारणेमध्ये तो अडकत जातो आणि मग ते सगळं समान वाटायला लागतं. म्हणजे कित्येक आता ॲप आपण मोबाईलवरची बघतो की त्या ॲपने ती ॲप आली, सगळ्यांनीच त्याप्रमाणे स्वतःच्या फोटोग्राफला ट्रीटमेंट दिल्या, आवाजाला ट्रीटमेंट दिल्या, टायपोग्राफी तशी वापरली, रंगसंगती तशी वापरली. म्हणजे शुभ दीपावली किंवा दसऱ्याच्या शुभेच्छा, संक्रांतीच्या शुभेच्छा, हे सगळं एका कुठल्या तरी बँकेतनं काढून आणून फक्त चिकटून पुढं पाठवले असं लोकांना वाटते. म्हणजे रेडीमेड गोष्टी या सगळ्या ॲपनी ज्या देऊ केल्या हेच लोक वापरत गेले. त्यामुळं अस्सल जे त्याच्यातलं, मग त्यापेक्षा एक तिळगुळाचा छान त्या महिलेनं काढलेला फोटोग्राफ काही वेळा बोलका वाटतो आणि AIनं किंवा त्या ॲपमध्ये तयार असलेलं तिळगुळाचं जे सगळं कॉम्पोजिशन, त्यात अक्षरं, मग त्यामध्ये ते हे सगळं वेगळं वाटतं. त्यामुळं तंत्रशरण जर कलाकार झाला तर मग तिथं तंत्रज्ञान त्याच्यावरती सुपर इम्पोज होतं. पण त्याच्याकडे जर आसक्त असेल आणि त्यानं जर त्या तंत्रज्ञानाचा जर वापर करून घेतला, म्हणजे आता बघा की 3 वर्षापूर्वी आता दळवी सरना माहिती आहे की फ्रान्समध्ये एक मोठं चित्र प्रदर्शन लागलं आणि एका चित्राचा प्रचंड मोठा गवगवा झाला. तर त्या कलाकारानं त्या कॅनव्हासवरती एक खरं केळ फक्त एका मोळ्याला लावून ठेवलं होतं. एक खरं केळ होतं, त्याच्यावर एवढा प्रचंड गदारोळ झाला, त्याच्या काही लैंगिक हे निघाले, त्याचे संदर्भ निघाले. परंतु त्याचं म्हणणं असं होतं, असं लोकांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन नंतर कलाकाराकडं हे शेवटचं केळ शिल्लक आहे की तो ते खाऊन जगू शकतो, असा एक अर्थ त्याच्यामधनं लोकांनी काढला. आता इतर त्याच वेळीची इतर जी चित्र होती ही सगळी AI आणि आफ्टर इफेक्ट आणि ह्याच्यामधली किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधनंच कॅनव्हासवरती वेगळ्या प्रकारे प्रिंट काढून त्याच्यावर काम करणारी अशी असंख्य पेंटिंग होती. परंतु हे चित्र गाजलं कारण हे चित्र कुठेतरी मानवी जीवनाशी रिलेट होतं. आता AI ओरिएंटेड जे काही सगळे आवाजातल्या जादू, व्हिडिओमधल्या जादू, त्यानंतर फॉर्मिंग त्याचं जे करून ह्या ज्या सगळ्या जादू आहेत, ह्या जादू आपल्याला एका काळाभर त्या भूल घालतील. म्हणजे मला आठवते की आम्ही लहानपणी स्पायडरमॅन पिक्चर पालकला बघायचो. तर तो स्पायडरमॅन यायचा आणि मग ते जाळं टाकायचा. आता तोच त्यावेळेचा स्पायडरमॅन आणि आत्ता जो स्पायडरमॅन पिक्चर ह्या तंत्रामध्ये किती फरक आहे. आता तो जर जुना स्पायडरमॅन बघायला लागलो तर आम्ही हसतो की अरे हे साधं ग्रीन ह्याच्यावरचं टेक्नॉलॉजी आहे, हे खाली न्यूयॉर्क शहर असं पळवलंय आणि त्याला वर्ण खाली तसं शूट केले. पण त्यावेळी ते भारी वाटायचं, त्या बालमनाला भारी वाटायचं. आता ह्या सगळ्या तंत्रज्ञानानं म्हणजे विशेषतः दक्षिणेकडची जी आताची आपली चित्रपट क्षेत्र जे आलंय की त्यांना अशी ती तलवार टाकायची आणि ती तलवार रक्ताची ओघळ अशी फिरवत गोल जाऊन छापकन कुठली जाऊन बसते. आता हा जो पिरियड आहे त्या तलवार किंवा त्या शस्त्राचा, हा टेक्नॉलॉजीनं अधिक गतिमान, अधिक प्रभावी आणि अधिक सुंदर केला. परंतु त्या इफेक्टमुळं त्या पिक्चरला ऑस्कर मिळेल अशी परिस्थिती नाही. ती जर ते शस्त्र ज्या कारणासाठी मारलं गेलं आणि त्या शस्त्रानं नेमकं कुणी कुणाला का मारलं हे सध्याचे मोठे विषय.
तेव्हा तंत्रज्ञान एका दिशेनं जात आहे आणि आजही आपण बघितलं तर जगातला सगळा जो मूवी आहे, म्हणजे मी त्याच्यातला तज्ज्ञ माणूस नाही, परंतु इमोशन्स, मानवी जमात आणि मानवी अस्तित्व हे जे मोठे क्वेश्चन मार्क जे निर्माण झालेले आहेत, ह्याचा शोध घेण्यासाठी ते लोक जुजबी तंत्रज्ञान वापरत आहेत. परंतु नाहीतर मग अवतारसारख्या पिक्चरला ऑस्कर त्यावेळी खूप अपेक्षित होती, परंतु ती मिळाली नाही. आणि तेच जेम्स कॅमेरूनच्या दुसऱ्या पिक्चरला त्याला त्यावेळी त्या सिनेमाला बक्षीस मिळालं. तर तंत्र शरण होऊन जर खूप आपण करत बसलो तर ते फक्त इफेक्ट ऐकण्यासारखं होईल. हजारो रिंगटोन असतात आणि ते टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग असतात. पण समजा याच्यामध्ये समजा असा जर रिंगटोन एकदम जर कोणाचा जर ऐकू आला की भाजी घ्या भाजी, रस्त्यावरती बायका ओरडत जातात, किंवा आपल्याकडं बावल्या घ्या बावल्या, आपण याच्यावेळी गणपतीच्या आधी बावल्या येतात, तर तो रिंगटोन कदाचित वेगळा वाटू शकतो, कारण तो तुम्ही आम्ही ऐकलेला आहे तो इथल्या मातीशी आहे. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय की कॉम्बिनेशन्स आणि टेक्नॉलॉजी इतकी 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 सुपरइम्पोज व्हायला लागली आहे की ती नको तेवढ्या लेवलवर तेच म्हणजे कला असं लोकांना वाटायला लागले. नो डाऊट त्यातही प्रचंड कलेला वाव आहे, त्याच्यामध्ये प्रचंड, परंतु तिथं त्या माणसांचं ते टूल काढून घेतलं. म्हणजे आज उमेश उदाहरण परत देतो की उमेशला त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमधनं बाहेर आणलं आणि कागद दिला आणि मला याला चाल लावून दे, तर तो समोरच्या तांब्याच्या भांड्यावर किंवा टेबलवर ताल धरून ती चाल लावू देऊ शकतो, कारण त्याच्या आयुष्याचा सुरुवातीचा सगळा टेक्नॉलॉजी येण्याअगोदरचा काळ हा असाच गेला. त्यामुळे त्याला ते जमतं आणि नंतर टेक्नॉलॉजी आली. आता इथं सागर बागडे नृत्यमधला माणूस आहे, चित्रकलेमधला माणूस आहे. आता टेक्नॉलॉजी आली, आता सागर तिथं काहीतरी स्पेशल इफेक्ट लाईट आणतो किंवा काहीतरी सावल्या पडलाय, पाऊस पडलाय इफेक्ट करतो. परंतु काय मांडायचं आहे हे त्याच्या डोक्यात नक्की आहे, किती समूहासमोर मांडायचं आहे हे नक्की आहे, किती वेळ लागणार आहे हे नक्की आहे. आणि मग टेक्नॉलॉजीची तो मदत घेतो. सुचताना त्याच्या डोक्यात टेक्नॉलॉजी सुचत नाही की आणि मग पडदा उघडेल आणि मग डाव्या बाजूने निळा प्रकाश पडेल, असं त्याला कधी सुचणारच नाही. त्याला जे सुचणार ते असं आतनं एक वेगळ्या लेवलनं सुचते आणि मग पडदा, निळा लाईट, गुलाबी लाईट किंवा मग काय बाकीचे सगळे काय असतात. मग सुचण्याची प्रक्रिया ही टेक्नॉलॉजीवरती फारशी अवलंबून नसते. आता यातलं अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. सध्या व्हॉट्सअपवर एक लहान मुलाचा एक हे फिरते बघा, फिल्म फिरते की मग मी बघायला मारलं, मग बघायला असं केलं, मग तू त्याला काय मारलंस, मग त्यानं त्या रोहनला सांगितलं म्हणून, आणि आमचा मी त्यांना म्हणलं की मिटूया वगैरे, असे छोटे फिरते. ते किती असं आहे, त्याला एडिटिंग नाही, त्याला म्युझिक नाही, त्या मुलाला फार नटवलंय असं नाही, प्रश्न विचारणारे सर आहे ते कळत आहे त्याच्यामध्ये, पण त्याचा TRP एवढा प्रचंड कसा काय आहे, त्याचं कारण ते इतकं ओरिजिनल, इतकं असं आणि इतकं छान बालमनाचं प्रतीक आहे त्याच्यातलं की त्यामुळे मग सुचणं हे असं फार वेगळ्या लेवलवरती येत जातं. आणि मग त्यातूनच काही स्लोगन्स ही आश्रमात झुळझुळ पाणी आणायचं कोणी सांगतो आणि हे असेल, किंवा भालचंद्र कुलकर्णी सरांनी आम्ही काय आंबवण खातोय काय, किंवा आम्ही असं काहीतरी आम्ही काय ऊन पाणी पितोय काय, अशी रेडिओवरची शरद असेल, तर ही त्या गोष्टींशी जोडली जाते आणि ती सुचलेली लाईन उत्तम असते आणि त्यामुळे मग ते पुढं त्याचं म्हणजे जसं आपलं ठरलंय असतंय, मग तुमचं आमचं ठरलंय, मग आता कोल्हापूरचं ठरलंय, मग कोल्हापूर सोडून महाराष्ट्राचं ठरलंय, हे होत जाते. पण काही वेळा जे अगदी सोपं साधं असतं ते, आता खटक्यावर बोट जागेवर पलटी, आता हा शब्द काय आहे, पण तो तर टीव्हीच्या त्या हेडलाईनमध्ये पण येते की कोल्हापुरात खटक्यावर बोट जागेवर पलटी असं येते. मग हे कुठंतरी ते सुचलेलं आहे आणि ते कुठेतरी समाजाच्या मोठ्या वर्गानं ते स्वीकारलेलं आहे आणि मग त्यातून त्याचं पुढे हे होत जातं. तर ही सुचण्याची जी प्रक्रिया आहे ही केवळ मानवी ब्रेनमधनं नाही आहे, तर ती काय काय वेळी समाजच आपल्याला ते सुचवत असतो त्याच्यामध्ये. आणि त्यातनं हे जसं आता आपण बघूया की ज्योतिबाला जातो आपण, तिथं म्हणजे सुचणं बघा कसं असतं. आम्ही जातो, चांगलं म्हणतो आणि मग ते अन्नछत्र असतं. तिथे एकदा आम्ही कवी सौमित्रना घेऊन गेलो होतो आणि कवी सौमित्रनी सगळं ते अन्नछत्र पाहिलं आणि त्यांनी आल्यानंतर कविता लिहिली आणि संमती मिरचेना पाठवून ते कवितेतले वाक्य आहे की उद्या कदाचित ज्योतिबावरच्या गायी जेव्हा वासरांना दूध पाजतील तेव्हा त्या दुधाला सुद्धा गुलाबी रंग असेल. तर हे कवी म्हणायचं असं म्हणजे किशोर कर्मांचं. तर हे कसं सुचते त्यांना, पण त्याने अशा असंख्य
ज्योतिबाच्या संदर्भात ती दीर्घ कविता लिहिली आहे त्यातली. तर मग हे थक्क करायला होतं की मग या कवीलाही सुचतं कसं, एखाद्या चित्रकाराला सुचतं कसं, लेखकाला हा फॉर्म घेऊन लिहिणं सुचतं कसं, तर आणि किंवा संगीतकाराला कसं सुचतं. तर हे सुचणं ही एक अशी वेगळी प्रक्रिया आहे. दादा तुम्ही म्हटलं की अस्सल असेल तेच टिकणार, ते फार आम्हाला म्हणायला पावलं. आता दादा बऱ्याच आर्टिस्ट किंवा कलाकारांना झोपेत सुद्धा काहीतरी सुचतं, असं काही स्वप्न संकेत तुम्हाला? हो, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये हे खूप रेअर आहे की मला भयंकर स्वप्न संकेत होतात आणि झोपेतनं उठलो तरी ते स्वप्न कंटिन्यू होतं आणि ती मला स्वप्न लक्षात राहतात, ती मी लिहून ठेवतो. मला एक स्वप्न पडलं होतं ज्याचा आजही मी अनेक लोकांना अर्थ विचारतोय, की ज्यामध्ये एक महादेवाची एक पिंडी समोर आहे आणि वरती एक गोल घड्याळ आहे आणि त्यातनं एक एक क्षण खाली पडायला आहे अभिषेकासारखा. इट वॉज माय ड्रीम. आता तिथं मला थेंब पण दिसलेलं नाही आहे, त्या घड्याळातनं काहीतरी पार्ट खाली पडायला लागलेत असे दिसलं नाही, परंतु माइंडला हा एक डायरेक्ट मेसेज होता की क्षण त्या अभिषेक स्वरूपामध्ये शंकरावर पडायला लागले. मग हे थोडंसं दळवी सरांचं साल्वादोर दालीला कसं एक अतिंद्रिय अनुभव यायचे किंवा त्याच्या चित्रांमध्ये जो असं सररिअलिझम म्हणतो, तर असे काही सररिअलिझमच्या गोष्टी हे प्रत्येक मानवी मनाला समजतात आणि त्यातनं काही अतिंद्रिय शक्ती होतात. आता परवा रंगपंचमीच्या निमित्तानं मी थोडीशी भान पिलो, तर ती भान पिल्यानंतर त्याचा जो एक हे आहे, त्याचा जो मेंदूमध्ये होणारी जी केमिकल प्रक्रिया आहे, ही केमिकल प्रक्रिया फार म्हणजे मी त्याचं हे करतो असं कृपया समजू नका, परंतु मुद्दा काय आहे की मानवी ब्रेन जो आहे ना हा प्रचंड सृजनाचा उद्गार आहे आणि त्यासाठी मग कोण तंत्र मार्गाकडे जातो, कोण मंत्र मार्गाकडे जातं, कोण यंत्र मार्गाकडे जातं, असंख्य गोष्टीकडे लोक जातात. तर तिथं मला काय जाणवलं की आपण जी प्रतल म्हणतो की आपला हा एक ह्या इझममध्ये मी आहे, तर त्याच्यापेक्षा खाली एक वेगळं इझम असू शकते काय, तर त्याचे एक्सपिरियन्स येत जातात त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये की तुमचं आहार विहार आणि हे ह्याचा सुचण्याचा तसा थेट संबंध नाही आहे. म्हणजे स्मशानघाटात सुद्धा किती विनोदी लोक बोलत असतात आपण बघतो आणि ते विनोद तिथं सुचत असतात. म्हणजे बाहेर आल्यानंतर ती लोक चिडीचूप म्हणजे ती जेव्हा विनस कॉलेज पुढे येतात मग कळते की ह्याच्या हा पूर्वी स्मशानघाटावर जाऊन आला काय. तर म्हणजे बहुतेक आता स्त्रियांना कल्पना नाही पण बहुतेक पुरुष वर्गाला पाहिजे की स्मशानघाटावरती दॅट वॉज ओनली रिच्युअल. बाकी फक्त चल जेवायला कधी जावं एवढं विचारायचं राहिलेलं असते, बाकी सगळा आनंदी आनंदच असतो. ज्याचा अत्यंत जवळचा गेलाय तो दुःखी असतो, परंतु जे आलेले असतात स्मशान घाटावरती अशा कित्येक गोष्टी लोक एकमेकाला शेअर करत असतात, तिथं गोष्टी सुचू शकतात. जसं कुमारजी म्हटले होते की अंबाबाईच्या देवळामधली घंटा वाजली टंग टंग, किती काळी किती 3 का 2 का कशामध्ये हे त्यांना तिथं सुचतं. तर हे सुचणं जे आहे हा एक खूप मोठा आहे. मी ज्यांना गुरु मानतो आमचे चित्रकार, काल त्यांना 75 वर्ष पूर्ण झाली, सुभाष अवचट, तर त्याही माणसांना असं काहीतरी वेगवेगळं सुचत असतं. म्हणजे ते एकदा गोव्याच्या प्रवासाला निघाले होते आणि त्यांना एक सावंतवाडीच्या पुढे चहा पिताना एक मुलगा दिसला, थोडासा गतिमंद मतिमंद असा मुलगा. तू काय करतोस, तर तिथे एक ख्रिश्चन मुलगा आला, तो म्हणला माझ्याकडे. मग हा हिंदू आहे, मग तू त्याचं पालनपोषण करतोस. होय, मग चल तुझ्या घरी जाऊया. घरी गेले तर एक चर्च होतं जुनं, त्या चर्चमध्ये खिडक्यांचं काम चालू होतं आणि रंगवाय चालू होतं. त्यांनी बघितलं सावंतवाडी किंवा या भागातलं छोटं चर्च, किरणं उतरलेली, त्या काचेवरचं जुनं स्टेनग्लासमधले येशूंचं चित्र, मान खाली टाकलेले येशू आणि मग संपूर्ण मरिया वगैरे सगळी हे गोव्याला जाऊन वेगळं चित्र काढणार होते म्हणजे हे. आणि त्यानंतर त्यांनी त्या चर्चवरती एक अख्खी जयंती चित्रमालिका तयार केली आणि ती खूप गाजली चित्रमालिका. तर हे जे सूचना आहे की आतापर्यंत चर्च राहुलजी कसे रंगवले गेले, तर आतनं बाहेरनं येशू ओरिएंटेड त्या चर्चची आर्किटेक्चरल डिझाईन, पण ह्यांनी ते चर्च दुरुस्त सुरू आहे आणि पेंटर्स तिथे चढलेले आहेत, काचांचं काम सुरू आहे असं आलं. तर संवेदनशील सजग मनानं ते त्या ठिकाणी गेले आणि ते साधून आलं आणि त्यातून ती चित्रमालिका तयार झाली. आणि आता अनेक कोल्हापूरमधले कलाकार या प्रकारे खूप वेगळ्या प्रकारची, विशेषतः आर्ट सेक्टरमधले मुख्य प्रवाहातले लोक
खूप वेगवेगळं. आता मध्यंतरी एक मी शिल्प बघितलं होतं, सरांना माहिती आहे की त्यांनी ते समजा सिमेंटचं पोतं जर आपलं वाढलं तर ते कडक बनतं सिमेंट, तर त्यानं त्या सिमेंटच्या कडक पोत्याचाच शिल्प म्हणून वापर केला होता आणि ते ओढून घेऊन जाणारा कामगार किंवा काय असं तरी ते केलं होतं. तर हे किती वेगळ्या प्रकारे सूचना असतं. त्यामुळं शिल्पकार, आता आपले भारतातले एक शिल्पकार आहेत, लंडनमध्ये असतात त्याच्यातले, तर त्याने का पुलाचं त्यांना एक ब्रिजचं एक काम आलं होतं. तर त्या ब्रिजचं तुम्ही यूट्यूबवर केलं तर त्याला त्या ब्रिजला नाव दिले किस म्हणून नाव दिले. एक स्टीलचा ब्रिज आहे इकडून आलेला आणि इकडून आलेला दुसरा स्टीलचा ब्रिज आहे. जणू दोन शहरं एकमेकाची चुंबन घ्यायला लागेल अशी ती कल्पना त्यांनी केली आहे. तर असे जगात असंख्य सुचण्याचे प्रकार असतात. एक शिल्पकार असा होता की म्हणजे आपण समजतो की सुचणं म्हणजे काय, तर आपल्या स्टेपलरच्या ज्या पिन्सची जी चौकोनी वड्या असतात त्या वड्या अशा पिरॅमिड सारख्या तिरक्या एकमेकाला चिकटून केलं होतं आणि मधनं एक बरोबर कागद जाईल एवढं अंतर आणि परत इकडं दुसरा पिरॅमिड केला होता आणि असा तो त्रिकोण तयार केला होता ज्याच्यामध्ये स्किल होतं, परंतु स्टेपलरच्या पिन्स वापरून आपण पिरॅमिड उभा करू शकतो हे ते सुचणं होतं. त्या सुचण्यानंतर त्याचं स्किल तयार झालं आणि स्किल नंतर त्याला त्या प्रकाराला जगन्मान्यता मिळाली. तर ही सगळी अशी एकमेकातली वेगळी प्रोसेस आहे. आनंददादा सव्वा तास बोलतात पण आपल्याला अजूनही संपवा वाटत नाही, पण वेळेचं भान ठेवून एक दादा दोनच प्रश्न की तुम्ही आता निवडणुकीचा काळ सुरू आहे, एकदा दोन्ही पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे येतात, त्यावेळी कसरत होते का तुम्ही त्यात आनंद घेता, म्हणजे कसं दोन्हीकडचं सुचतं? कसं आहे, स्वभाव बोलका असल्यामुळं काय बोलायचं नाही हे ठरवावं लागतं आणि माझ्या सुदैवानं मग शिरीषला मी सांगतो की ही बाजू तू सांभाळ, ही बाजू मी सांभाळतो, हा त्यातला प्रकार होतो. परंतु हे पूर्वी व्हायचं, विशेषतः विधानसभा निवडणुकीपर्यंत झालं, परंतु गेल्या 7-8 वर्षात आम्हीच ठरवलं की कुठली तरी एक बाजू घ्यायची. तरी पण वैयक्तिक स्नेह असतात. कोल्हापूरसारखं छोटं शहर आहे, इथं खूप म्हणजे हे राजकारणी लोक एकमेकात भांडतात, रात्रीत एक होतात, मग आपण आपली डोकी फोडून का घ्यायची. तरी पण व्यावसायिकने काही नीतिमूल्य म्हणून एकमेकाला सांगून की मी त्यांचं हे काम करणार आहे आणि यामध्ये तुमच्यावर कुठलीही वैयक्तिक टीका करणार नाही आणि ह्याला मात्र आम्ही अगदी 100% ठाम आहोत की त्यामुळे दोन्ही लोकांचा आमच्यावर विश्वास राहतो आणि एका ठराविक मर्यादेच्या बाहेर आम्ही मग ती सर्व्हिस देऊ शकत नाही, कारण इतर पण कामं असतात. आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की काय लोकांना काय लोक निवडणुकीला उभे असतात, परंतु त्यांना काय मांडायचं हेच माहीत नसतं. म्हणजे आता साधारण एक 10-15 वर्षापूर्वी महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि त्यानं म्हटलं तुमचं काम सांगा. तर ते म्हणजे काय असं सांगण्याचं काम नसतं, तुम्ही का उभारलाय सांगा. का उभारलाय म्हणजे फुल्यानं मला असं केलं, फुल्या एवढाच विषय. मग काय म्हणजे त्याच्यात मग काहीतरी सांगा. या माणसानं काही कामच केलं नाही. त्याला म्हणलं तुम्ही इथेच राहता ना, मग तिथं म्हटलं पावसाळ्यामध्ये पाणी साठते भरपूर, तुम्ही म्हणा तर किमान की आपण तिथे गटर बांधूया, हां ते म्हणा चालते. अशा एक 4-5 गोष्टी आम्ही सांगितल्या आणि त्याचं नेटवर्क चांगलं होतं, तो निवडून आला. आमच्यामुळे आला असं आम्ही अजिबात म्हणत नाही, परंतु इतक्या रॉ पद्धतीच्या लोकांना हँडल करायचं असतं. सगळ्यात मोठी मजा असते की आम्ही उमेदवाराचं काम केलं, त्याला म्हणतं असं ज्याला आम्ही आमच्याशी हे द्या, आम्हाला ब्रीफ द्या. तर ते म्हणला की ब्रीफ काय सगळं असं आहे तसं आहे, थोरल्या दाजींचं मटक्याचं हे आहे आणि आमचं हे आहे, व्याजात पैसे वगैरे आणि कोर्टातनं सोडून आलो. मग ही झाली नाण्याची एक बाजू. हे ट्रान्सपरंट आहे. काम काय, काम काय, घरात आम्हाला बायका पायखाना मारतात, जातच नाही घरात. आम्ही 24 तास समाजासाठी, मग सांगतो 24 आवर समाजासाठी. मग आम्ही माहिती घेतली आणि खरोखर तो माणूस समाजासाठी होता. आणि मग आम्ही आणि शिरीषनी 25 वर्षापूर्वी फोल्डर केलं होतं. सत्यनारायण एकाचा, केळ्या आल्या दुसऱ्याच्या अंगणात, गाडी तिसऱ्याची, ब्लेड घेऊन घेऊन जातोय, सत्यनारायणाच्या पूजेला केळी नेऊन देतोय, भांड्या शिरा झालाय काय म्हणून हा विचारतोय, टोपी घातलीस काय म्हणून म्हणतोय आणि वहिनी दुपारी गोडधोड जेवण करा असं म्हणणारा हाच जातोय दुसरा, घाटावरती जाऊन नाव हाच लावतोय, मेलेली सवाशिणा आहे का विधवा आहे ही हाच विचारतोय. त्यानंतर
13व्याचं काय काय करायचं हाही विचारतो ही व्यक्ती. असं आम्ही ते सगळं केलं आणि तो निवडून आला. मुद्दा असा आहे की ते फोल्डर आज सुद्धा कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळे लोक वापरतात. म्हणजे हा, तर ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ते जर सुचलेलं चांगलं असेल आणि समाजाला धरून असेल तर लोक ते वापरतात. आणि मग अशा असंख्य विषय बघतो मी. आता परवाच आता आम्हाला आश्चर्य वाटलं की पंतप्रधानांनी मुंबईमधला एक जो अटल सेतू जो आहे त्याचं उद्घाटन केलं आणि शिरीष म्हटलं अरे त्याच्या खालचं डिझाईन आपलं आहे, आम्ही केलेलंच नव्हतं. कधीतरी 7-8 वर्षापूर्वी ह्या कॉम्प्युटरच्या काळात मुंबईमध्ये आम्ही ते डिझाईन पाठवलं. काही नाही, अशा फक्त रेषा आहेत, पण त्या खूप पॉझिटिव्ह रेषा आहेत. मग आम्हाला खूप बरं वाटलं. म्हणजे आम्हीच निर्माण केलेलं आमच्याकडेच वेगळ्या अर्थानं परत येतं. त्याच्यामध्ये याच्यासारखा आनंद खूप आहे. काही लोक ते वापरतात कारण हे जग छोटं आहे आणि आपलं आयुष्य राहतं. असं किती आपण म्हणून नाही हे माझं आहे, माझ्यावर माझं कॉपीराईट आहे. ज्याचं आहे त्याला ते समजलेलं असतंय, ज्याचं आहे त्याला ते कळलेलं असतंय. त्यामुळे आता आम्ही एन्जॉय काय करतो की आता मी आणि शिरीषनं जी डिझाईन्स केली आहे ती आतापर्यंत आम्हाला आठवणारी डिझाईन्सच साधारण 17,000 ते 18,000 आहेत जाहिराती. हार्ड डिस्कमधनं केलेली 3,000 ते 4,000 डिझाईन्स आता आम्हाला बसवून आठवावी लागते. त्यामुळे आता आमची क्रिएटिव्हिटी कशात राहिली आहे की आपण कधी काय केलंय ते कॉम्प्युटरमधून शोधून काढायचं आणि त्यावेळी यार्टेची पावडर लावली असेल तर आज पॉन्डची पावडर लावायची आणि ते डिझाईन इकडे तिकडे करून पण न फसवता ते द्यायचं. परंतु मी तुम्हाला सांगतो गटर्स, वृद्धांसाठी जॉगिंग ट्रॅक, पक्ष्यांसाठी अमुक रस्ते हे गेली 40 वर्ष आम्ही निवडणुकीसाठी करतोय. तो एकच रस्त्याचं चित्र करून ठेवलंय आणि सगळे उमेदवार तीच रस्त्याचं चित्र वापरतात. तर हे दुर्दैव आहे की म्हणजे राजकीय म्हणून बोलतो की आपण अपग्रेड होईना झालोय आणि मग त्यामुळे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग रंगीबेरंगी मग अशी तुम्ही म्हणत असं मग टेक्नॉलॉजिकल चित्र. आता मध्यंतरी मी साताऱ्याला का पुण्यात जाताना एका राजकीय माणसाचं हे बघितलं होतं. तर तो पाठमारा उभारलेला, मग माझा सगळा समुदाय आहे, बाळासाहेब ठाकरेंचं जसं एक चित्र आहे तसं, आणि मग सिनेमासारखं त्याचं सगळं लेआउट आणि मग त्यामध्ये यातील भूमिका आणि कलावंत जसं असतात तसं सगळ्या कार्यकर्त्यांची नावं वेगळंच बघायला मिळत होतं. तर हे सुचणं जास्त. जसं आता आपण साताऱ्याला जाताना त्या प्रेमा भोसलेंची बोर्ड बघतो की प्रभा भोसले की चुलीवरचं मटण आणि शिक्षिका प्रभा भोसले. आता ह्यामध्ये बघा सुचणं काय आहे, या जेवण महत्वाचं राहत नाही, त्यांचा चेहरा महत्वाचा राहत नाही. एक शिक्षिकेचं हॉटेल हे त्यांनी एवढ्या लोकांच्यावर बेमालूमपणे बिंबवलेलं आहे की शिक्षिका म्हणजे व्यवस्थित असणार आणि मग तिथं आपल्याला चांगले मिळणार त्याच्यामध्ये. तर ते हे जे सगळं आहे, मग जाताना येताना त्या पोस्टरवरने आमचे काही जोक घडतात, काही गोष्टी घडतात त्यातल्या. तर ते सुचणं एकदाचं प्रॉपर सुचलं की मग ते लोक स्वीकारतात आणि त्यातून मग अशा असंख्य गोष्टी. म्हणजे कोल्हापूर तर असं सुचण्याच्या माझ्या मुलाखतीपेक्षा स्फूर्ती श्रीखंडाजवळ, स्फूर्ती डेअरीजवळ जो बोर्ड लावतात अचानक तरुण मंडळ, तर त्यांचा तो मोठा इतिहास आहे की जगातल्या पाठीवर इतकं फ्रेश सुचणं आणि इतकं प्रॉपर सुचणं कुठंही नाही आहे. त्या मी सुधाकर काशीद साहेबांना सांगितले त्याच्यावर आपण एक पुस्तक काढूया. अहो काय म्हणजे आपण विचार करू शकत नाही. त्याला भाषेचा डौल आहे, हजरजबाबीपणा आहे, विनोद आहे, ब्लॅक कॉमेडी आहे, चिमटा काढणं आहे, गुलगुल्या करणं आहे, प्राप्त राजकीय परिस्थितीवरती समाजाला जे म्हणायचं आहे ते त्या थेट बोर्डवरती केवळ त्या खडूच्या माध्यमातून तो जो काही सुपर ब्रेन आहे हे खरं सुचणं. कारण ते इतकं अस्सल आहे की तिथं मला आठवते की दाम्या बघतोस काय घाल गोळी हे तिथंच होतं आणि त्याच्यामध्ये खाली ग्राउंडवर फुटबॉल मॅच असली की काहीतरी तिथं विनोदी लिहिलं जातंय त्याच्यामध्ये. तर जे समाजात घडतंय ते त्या कोल्हापूरच्या टिपिकल बोली भाषेमध्ये आणि त्याला यमक पण असतं, त्याला एक देशी बाज पण असतो आणि त्याच्यात कुठेही अश्लीलता नसते आणि तरी पण ते इतकं अस्सल. आणि मी जसं म्हटलं की त्याचं एक पुस्तक काढलं पाहिजे असा प्रकार आहे. म्हणजे एका बाजूला किंवा आता आपण सकाळला जे वाचतो की टांटिंग किंवा याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे सुचणं असतं आणि त्याचं किती वेगवेगळ्या प्रकारे आहे. तर हा सगळा एक तो सुचण्याचा एक सगळा कल्लोळाचा एक विषयच आहे. पुन्हा आणखीन काही प्रश्न असेल तर विचारा. दादा एक लास्ट मी विचारतो. सागर आहे. दादा आज बरीच मुलं या क्षेत्रात काम करणारी किंवा त्यांना पुढे करिअर करायचे असे आले
त्यांना तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून काय सांगू इच्छित की आतापासून त्यांनी काय तयारी करावी का किंवा कसं या क्षेत्रात येण्यासाठी तयारी करावी? आता सुचण्याच्या संदर्भातला विषय असेल तर ऑफबीट विचार हा केला गेला पाहिजे. म्हणजे समजा की ट्रेंडिंगमध्ये आता एक काहीतरी वेगळा व्हॉट्सअपवरती किंवा एक वेगळा पिक्चर चालू आहे, तर थोडं वेगळं बघणं आणि वेगळं वाचणं आणि वेगळा विचार करणं हे आपोआप तुम्हाला वेगळ्या कॅनव्हासवरती घेऊन जातं. आणि ह्या क्षेत्रामध्ये आता भरपूर कोर्स आहेत, परंतु सुचण्याचा असा कोर्स नाही. तर सुचण्याच्या कोर्ससाठी थोडं प्रयत्न केले पाहिजे, की जे प्रयत्न मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की असं धरून चलूया की कसं सुचतं बघा. मी आणि माझे गुरु संजय देव दिल्लीला चाललो होतो आणि भुसावळ स्टेशनला रेल्वेनं चाललो होतो. एक तृतीयपंथी आमच्याजवळ आला आणि त्यानं टाळ्या वाजवल्या आणि म्हटलं आम्हाला पैसे द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. त्यावेळी 10 रुपये म्हणजे खूप कमी गोष्ट आहे 1982 सालची. मी म्हटलं तुला मी 50 रुपये देतो आणि जेवण देतो, पण उद्या सकाळपर्यंत इथंच बसायचं. आमच्या 2 सीट्स, त्याच्या मध्यावरती तृतीयपंथी व्यक्ती बसली. बाजूला एक फॅमिली होती, त्यांनी प्रचंड चिडले होते ते आमच्यावर की ह्याला इथे बसवून घेणार आणि त्याला जेवण देणार. मग ते जेवण आलं जेवण. आणि मग रात्री 9 नंतर त्यानं त्याच्या आयुष्यातल्या एक एक कहाण्या सांगायला सुरुवात केल्या. आणि सकाळी तो माझ्या अंदाजाप्रमाणे ग्वालियर स्टेशनच्या पुढं कुठेतरी उतरली ती व्यक्ती. आणि उतरताना त्या लोकांनी त्याला परत 50 रुपये दिले. आणि तो जो काही 5.5-6 तासाचा जो काळ होता त्या तृतीयपंथीयांबरोबर काढला होता, ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आम्हाला समजल्या की तृतीयपंथीयांची रांडी पुनो म्हणून मुंबईत होती, जी कुठं होती आजही गुगलवाल्यांनाही माहीत नाही. म्हणजे आज एवढं आपलं तंत्रज्ञान पुढं गेलं, इतकं पोलीस डिपार्टमेंट पुढे गेलं, इतकं गुप्तहेर खातं पुढे गेलं, परंतु ते ठराविक लोक एक एक पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला ती साजरी करतात आणि ते एकमेकाला प्राण गेला तरी सांगत नाही. नदिष्ट कादंबरीत त्याचा उल्लेख आलेला त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला समजणार कसं? समजा त्यावेळी मोबाईल नव्हते, मग त्यावेळी आम्ही जर फक्त राजकारण आणि चित्रपटाच्या आणि अशा जर वायफळ गप्पा मी आणि दैवसाहेब मारून बसलो असतो तर आम्हाला समाजाची ही बाजू लक्षात आली नसती. त्यामुळं नॉलेज सेंटर्स म्हणजे केवळ विद्यापीठं, शाळा आणि आपले शिक्षक किंवा गुरु नाहीत. रस्त्यावरचा एखादा एकटं बडबडत जाणारा माणूस काय बडबडतोय हे फार महत्वाचं आहे. याचं कारण सांगतो. 1945 साली अमेरिकेतल्या एका मोठ्या तुरुंगामध्ये जे मनोरुग्ण आणि ज्यांना तुरुंगात घातलं होतं त्यांचं लाईव्ह रेकॉर्डिंग, त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हतं, लाईव्ह रेकॉर्डिंग आवाजाचं करण्यात आलं. 85 साली एका माणसानं ते रेकॉर्डिंग काढलं आणि तुम्हाला पटणार नाही, क्वांटम फिजिक्स पासून सगळ्या विषयांवरती लोक बोलत होते त्यावेळी, की जे आज शास्त्रज्ञ बोलतायत याची पाळंमुळं, याची बीज भाषणं किंवा ह्यातल्या आयडिया की या समाजाचं पुढं काय होणार हे 1945च्या आसपास ते लोक एकमेकाशी बोलत होते. त्यामुळे एकटा माणूस जर बडबडत असेल तर त्याची कृपया चेष्टा करू नका. याचं कारण असं आहे की एकटा माणूस तो बडबडत नसतोय, समबडी त्याला त्याचं माध्यम करून घेत असतं. त्याचबरोबर विशेषतः मला हल्लीचे जाणवले की आता आपल्यामध्ये आहेरे वर्ग आणि नाहेरे वर्गामध्ये प्रचंड मोठी दरी पडली आहे. आपण आपापली व्यवधानं आणि ह्याच्यामध्ये आणि नाहेरी वर्गाकडं कणवेच्या आणि सहानुभूतीच्या भावनेनं बघण्यापेक्षा त्यांचा राईट जो सृजनावरचा, सुचण्यावरचा आहे की भले ती बाई, एखादी बाई नच्या ठिकाणी न म्हणत असेल, नच्या ठिकाणी न म्हणत असेल, परंतु त्या जर तिच्या वेदना असतील तर त्या फार महत्वाच्या आहेत. आपलं चुकायला काय लागलंय की आपण एका चष्म्यातनं सगळी कला, सगळ्या गोष्टी तासून बघायला लागलो. साधी गोष्ट सांगतो, तिथनं खाली भोगावती खोऱ्याच्या खाली भात कापणीच्या वेळी महिलावर्ग येतात. एकाही पुरुषाला त्या 5 किलोमीटरच्या आत जायची आजही परवानगी नाही, ज्याच्यावरती एक ब्रिटिश आणि अमेरिकन महिलांनी सर्च करून गेल्या, तिनं ते रेकॉर्डिंग केलंय. त्या महिला 1 वर्षानं तिथे येतात आणि आपापल्या घरातली सगळी सुखदुःख लईमध्ये स्वतःच स्वतः गाणं रचून
एकमेकीला सांगतात आणि भात कापणी करून ही डोंगराच्या त्या दिशेने जातील, ती डोंगराच्या या दिशेने जातील. तर दिस इज अवर सोसायटी. त्यामुळं नाहिरे वर्गाच्या ज्या भावना आहेत, ह्या भावनांना आपल्याला रिस्पेक्ट हा द्यावाच लागेल. आणि त्या ते दलित आहेत ना, ते तसंच अजिबात म्हणण्याची गरज नाही, कारण त्या त्यांच्या वेदना आहेत. किंवा एखादा माणूस रस्त्यावरती खाकी चड्डी घातलेला, खाकी शर्ट घातलेला, थोडंसं दारू पिलेला, आपल्याच नादामध्ये काहीतरी बरळत चाललाय आणि त्याच्या गाण्यामध्ये काहीतरी जर वेगळेपण असेल, तर त्याला कदाचित त्याचं बालपण आठवत असेल, कदाचित त्याला त्याचं गाव आठवत असेल. तर हे होण्याची गरज आहे. कारण मी आत्ता मॅक्झिमम व्हॉट्सअपवरती असं बघतो, माझ्याकडे व्हॉट्सअप नाही आहे, तर अशा गाण्यांची तर उडवली जाते. आणि जी गाणी सुसंस्कृत घरामध्ये सतारीवरती व्यवस्थित ब्रेकफास्ट करून गायली जातात, त्या गाण्यांचं कौतुक केलं जातं. गाणी दोन्ही आहेत, कौतुक करायला अजिबात हरकत नाही. परंतु ज्या सिस्टीममधनं माणूस व्यक्त होण्याचा विचार करायला लागलाय, त्या सिस्टीमचा आपण विचार केलाच पाहिजे. अन्यथा आबाला मेहमानांनी आहे त्या रंगामध्ये काढलेल्या चित्रांना जगमान्यता मिळालीच नसती. आज अमेरिकन विल्सन ह्युस्टनचे जे कलर्स आहेत, हे कलर माझ्याकडं आहेत किंवा माझ्याकडं कॅनव्हास संपूर्ण पडलेले आहेत. पण आबाला मेहमानांनी जे बघितलं आणि त्यांची वेदना आमच्या पोटात आहे कुठं तशी तर, तेव्हा आमचं चित्र हे नवच बनणार आहे, ते त्या प्रमाणात येणार नाही आहे. किंवा भास्कर कुलकर्णी म्हणून एक होते की ज्यांनी वारली चित्रांचा शोध लावला. तर अशा असंख्य ह्या सगळ्या ट्रान्झिस्ट पिरियडमध्ये मला असं वाटतंय की सुचणं ह्या गोष्टीकडे आपण, ते स्त्रीला पुरुषाला का तृतीयपंथीयाला, ते गरीबाला श्रीमंताला का मध्यमवर्गीयाला, ते कोणाला सुचलंय याच्याशी काहीही हे लागलं. ते सुचणं ही एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया आपण त्या पद्धतीनं तितकीच सजगतेनं आणि संवेदनशीलतेने जर घेतली तर ती खूप छान होतं. अन्यथा एखाद्या अशिक्षित माणसाच्या तोंडातून जेव्हा सुंदर संस्कृत श्लोक बाहेर पडतो तेव्हा आपल्याला मानसिक धक्का बसतो. तो बसू नये असं मला वाटतं. याचं कारण इथनं पुढे जगामध्ये हे संकट असेच होत जाणार आहे. एखाद्या सुशिक्षित माणसाच्या तोंडातून अत्यंत अश्लील शिव्या ज्या पद्धतीनं ऐकण्याची आपल्याला सवय आपल्या कानाला असेल, त्याचबरोबर अरे हा माणूस संस्कृत बोलू शकतो, अशाही माणसाकडनं संस्कृत किंवा कुठलंही चांगलं गोष्ट हे घेण्याची मानसिकता आपण बदलली पाहिजे. कुठल्याही कलेवर, कुठल्याही सुचण्यावर कुणाचाही निसर्गदत्त, जन्मसिद्ध, जातसिद्ध अजिबात अधिकार नाही. बघ प्रश्न नाही आहे. मगाशी एक संदर्भ आला आणि त्याच्या संदर्भातलं उदाहरण थोडंसं नवीन मित्रांना माहीत असावं सांगतो. तुम्ही, मी, राहुलजी, दादा, आपण सगळे एका गोष्टीसाठी एकत्र होतो, नव ऊर्जासाठी. हो. त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की एआयची भीती कोणाला आहे की ज्याला शब्द संपदा नाही आहे ना, त्याला एआयची भीती. एआय हे विना शब्दाचं माध्यम आहे तुमचं. तुम्हाला जोपर्यंत सुचतंय, तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडे शब्द आहे आणि त्या शब्दातले गहिरे अर्थ तुम्हाला माहित आहे, तोपर्यंत तुमच्यासाठी प्रत्येक शब्द नवा एआय आहे. तुम्ही काहीही करू शकता त्याच्यावर. कोरिओग्राफी करताना मला वाटतं की मला आयुष्यातला पहिला अनुभव होता की चंद्रसरांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली याचं एक म्युझिक करता येणार, तुझं तुझे बसव वगैरे, ते सगळं आपल्या आधीच्या 2-3 दिवसापर्यंत होतं. आणि अचानक मी केलेलं म्युझिक कुठंच काहीच आलेलं नव्हतं. मी रेग्युलर केलं की 9 ऊर्जा दाखवायची म्हणजे 9 देव्या दाखवायच्या आहेत. आपण महाराष्ट्रात करतोय, मग शिवाजी महाराज वगैरे ह्या रुटीनवर होतो आणि मला ते कबूल करायला अजिबात लाज वाटत. त्या रात्री पहिल्यांदा 4 ओळी आनंदाच्या माझ्याकडे आल्या आणि त्या 4 ओळीवरचं गाणं मला वाटते आदल्या दिवशी, कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ऐश्वर्यानं म्युझिक केलेलं होतं. पण फक्त मी त्या कवितेवर ती कोरिओग्राफी केलेली होती. तर शब्दांचं जे माध्यम आहे, ते शब्दांचं माध्यम तुम्हाला कुठेही अडवू शकत नाही. उलट तुम्हाला ते पूर्ण फुलवून देतं. फक्त तुमचं शब्दांचं संपदा पाहिजे, वाचन पाहिजे. आणि एआय असू दे काही असते, पण तुमचं जर वाचन समृद्ध असेल तर तुम्ही निश्चितपणे कुठल्याही पिढीच्या कुठल्याही शब्दाच्या वेळेला तुम्ही तरुण जाऊ शकता, कुठल्याही बदलाला तरुण जाऊ शकता. मगाशी राहुलजींनी म्हटलं माझे आवडते लेखक, तर माझ्या आवडत्या लेखन प्रवासामध्ये प्राध्यापक
माझ्या आवडत्या प्रवास लेखनाच्या ह्याच्या वाचनामध्ये अशोक चौसाळकर सरनी मला सांगितलं की जी ए कुलकर्णींच्या आधी हे पुस्तक, ही कथा वाच, मग ही कथा वाच, मग हे वाच, ते वाच. तोपर्यंत मी पुस्तकं करवीरनगरमधनं आणून वाचत होतो. परंतु प्रॉपर वाचनाचं, कारण मी पॉप्युलरच्या एका माझ्या मुलाखतीत पण चौसाळकर सरांचा उल्लेख केला होता की त्यांनी ते ओळखलं की या माणसाला काय वाचायचं आहे ते. तर माझे आवडते लेखक अर्थात जी ए कुलकर्णी आहेत, कवींमध्ये ग्रेस आहेत, दासू वैद्य आहेत, त्यानंतर भालचंद्र नेमाडे आहेत, रुस्तुम अचलखाम नावाचा लेखक आहे तो आहे, दया पवार आहेत. हे दया पवारांचं बलुतं वाचताना मी इतका अस्वस्थ झालो होतो की मी सकाळी उठून प्रशांत पवारला फोन लावला की मी काय मदत करू शकतो. तो तुम्हाला मला फक्त एक कणकवली साहित्य संमेलन होतं आणि त्यावेळी लोगो एक करून दे, बस, बाकी काय करायची गरज नाही. तर पुस्तकं भयंकर अस्वस्थ करतात जर ती व्यवस्थित तशी वाचली तर ती अस्वस्थता जी आहे ही सुचण्यासाठी किंवा याच्यासाठी, म्हणून पुस्तकं का वाचायची, तर आपल्याला न जाणवलेल्या वेदना, न माहीत असलेलं आयुष्य पुस्तकं जिवंत समोर आणतात. आणि मग ते प्रवास वर्णन असेल, ते कविता संग्रह असेल किंवा लेखक असतील. आणि भान अर्पण झालं होतं. आता कानविद्या हरवले नावाचं एक पुस्तक आहे, इतकं अप्रतिम ऋषिकेश गुप्तेंचं पुस्तक आहे. मी ते पुस्तक सगळं अजून वाचलेलंच नाही. ते 15-20 एक 1.5-2 प्रकरणं जगाने मी ते थांबवले, कारण ते इतकं भनाट आहे सगळं पुस्तक की माणसाला कसं सुचतं की तिथं तो विषय येतो त्याच्यामध्ये. तर असं सगळं आहे. त्यामुळं वाचनाचा जो प्रवास आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक, आवडती पुस्तक ही वेगवेगळ्या जगण्याच्या टप्प्यावर वाचली की त्याच्यातली मजा वेगळी असते. की ती पहिल्यांदा आपण करमणूक म्हणून वाचली असतात, वेळ जाऊन मग नंतर ते आवडतात. आणि मग जैनसारखी जी आहे त्या जी कथा लेखक आहेत किंवा खूप लोकांचं समृद्ध वाचन आहे. रफिक झकेरियासारख्या माणसांचं एक वेगळं सामाजिक याच्यावरचं आहे. राजन खान सरांसारखं एक आहे की एक वेगळ्या प्रकारचं लेखन आहे. हेही समाजात चाललेलं आहे. हे जे आहे की आपण जो समाज बघतो या TV सिरियलमधला की संपूर्ण हिंदीची कॉपी आहे. हे दिवसभर मी काय आमच्या सोबत विचारतो की लोक अन्न पाण्यासाठी करतात काय. सेम लाईट, भांडण असलं तरी लाईटिंग सेम, जेवण असलं तरी लाईटिंग सेम, साखरपुडा असलं तरी लाईटिंग सेम, बंदूक काढलं तरी लाईटिंग सेम. म्हणजे मराठी सिरियल्स हा एक मोठा परत वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. परंतु मी ह्या जर वेळी गेला त्याच्यापेक्षा मी काय म्हटलं की किमान आता इथनं पुढे येणाऱ्या ज्या सामाजिक वेदना ज्या आहेत, या सामाजिक वैयक्तिक वेदनांचं प्रचंड मोठं मोहळ उठणार आहे आणि जे व्हॉट्सअपवरती लोक व्यक्त होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं वाचन आणि ज्याला आपण सर्जक पद्धतीने ती वेदना टिपण्यासाठी पुस्तकाची किंवा कुठल्याही या जी माध्यम आहेत त्याच्यातला जर विचार केला तर तो एक सगळा चांगला होऊ शकतो. पुस्तकांच्यावरच येणार होतं पुन्हा मी तुमच्या शब्दांच्या तर तुम्ही सगळीकडेच कायमच बहरत असतात. पण तुमचा मैत्राचा किंवा तुमच्या स्नेहाचा जो लाभ लाभलेला आहे ज्या लोकांना, त्यातला एक भाग्यवान मी आहे. आणि आज वाचनालयामध्ये हा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला तो उल्लेख निश्चित राहुलजी करावा असं वाटतं की आनंद सरांनी मला सहज काहीही कारण नसताना 2 पुस्तकं भेट दिली. एक वेगळ्या वेळेला, एक वेगळ्या वेळेला. त्यातलं एक आहे ओस्टोरिच. ज्यांनी ओस्टोरिच वाचले त्यांना ते माहित आहे ओस्टोरिच कशाबद्दल आहे. पण प्रत्येक फोटोग्राफरनं, प्रत्येक कॅमेऱ्याच्या प्रेमात पडलेल्या माणसानं किंवा ज्याला आपले फोटो काढून घ्यायची आवड आहे अशा प्रत्येकानं ओस्टोरिच वाचावं. तुमची प्रेमकडे बघायची नजर चेकली माझीच आहे. दुसरं मला पुस्तक दिलेलं आहे त्यांनी शरद पवार साहेबांचं कबड्डीवरचं. ते वर्षभर माझ्याकडे तसंच होतं. मी 2 वेळा चाललं, मला हे का दिले कळत नव्हतं. आणि एके दिवशी एक प्रोजेक्ट माझ्याकडे असा आला आयुष्यात की जो कबड्डीवर करायचा होता आणि ज्यासाठी शरद पवार साहेबांचे रेफरन्स लागणार होते. त्यावेळेला मी जगाचा सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलेलो, कारण ते एकमेव पुस्तक माझ्याकडे होतं. मला वाटतं मी पब्लिक पण झालेलं नाही. कसं आहे, ओस्टोरिचचा जो उल्लेख आहे